नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट अकॅडमीच्या जे आपली बघा कंबाईन परीक्षेसाठी जी टेस्ट नंबर 8 लास्टची जी टेस्ट आहे बघा आपली, त्यातील जे इतिहास या विषयाचे जे बेसिकली प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांचा जो ऊहापोह आहे तो आज आपण करणार आहे बघा, त्याचे उत्तर आपण बघणार आहेत. ओके, तर पहिला जो प्रश्न आहे बघा तसा इझी स्वरूपाचा प्रश्न आहे बघा, हे तुम्हाला माहीत असणंच अपेक्षित आहे. भारतीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाला जे आहे तर ते कोणत्या अधिवेशनात पूर्ण स्वराज्य हा ठराव वगैरे मंजूर झाला. पूर्ण स्वराज्य तुम्हाला माहिती आहे की लाहोर सेशन ऑफ काँग्रेस, हिस्टॉरिक सेशन, की जिथं पहिल्यांदी पंडित नेहरू जे असतील तर ते काय असतील, अध्यक्ष असतील. इथं काय करण्यात आलं, पूर्ण स्वराज्य ठराव वगैरे जे आहे ते पास करण्यात आला. आणि मग काँग्रेसने जे आहे तर ते ब्रिटिश शासनाला अल्टिमेटम दिला होता बघा, की एका वर्षाच्या आत जे स्वराज्य वगैरे पूर्ण स्वराज्य वगैरे जर तुम्ही दिलं नाही तर आम्ही जे आहे तर ते सविनय कायदेभंग वगैरे जे आहे तर ते चळवळ लॉन्च करू बघा. आणि अशा पद्धतीने ते चळवळ जे आहे तर ते लॉन्च केले जाते बघा, ज्यालाच दांडी यात्रा. गांधीजी दांडीपासून जे आहे साबरमती टू दांडी आहे ते अंतर वगैरे करतील बघा, मीठ कायदा मोडतील आणि देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे ते आंदोलन होतील. तर ते पूर्ण स्वराज्याचा ठराव जो आहे तर तो लाहोर सेशनला वगैरे तुम्हाला दिसून येतो बघा. ओके, कायम धारा पद्धत जी आहे बघा त्याच्याबद्दल खालील विधानांचा जे आहे तर ते विचार करा असं तुम्हाला विचारात घ्यायला तुम्हाला सांगितलं बघा. कायम धारा पद्धत. ओके, कायम धारा पद्धत जी आहे, कायम धारा पद्धत जी आहे लॉर्ड वेल्लेस्लीने सुरू केली. यात कंपनी आणि जमीनदारांच्या महसूल जो आहे कायमचा निश्चित केला म्हणून तर त्याला कायम धारा पद्धत वगैरे म्हणायची. आणि बंगाल, बिहार, ओडिसा इथे लागू करण्यात आला. हे दोन्ही विधानं बरोबर आहे बघा. पण इथे लॉर्ड वेल्लेस्ली का बघा 1793 बघितल्यावर तुम्हाला समजायला पाहिजे की ही पद्धत जी आहे तर ते लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी सुरू केलेली पद्धत आहे. लॉर्ड वेल्लेस्ली जे आहे तो 1799 येईल. कालखंडावरनं पण देखील हा प्रश्न सुटत होता बघा. तर विधान जे आहे ते तिथं आहेत बघा, तर ते चुकीचं येणार आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 जो आहे बघा, बी आणि सी, व आणि क जे आहे ते ऑप्शन इथं बरोबर असेल. त्याच्यानंतर बघा खालील जोड्या दिलेल्या आहेत बघा, आणि कोणती योग्य जोडी आहे तुम्हाला सांगितली बघा. आत्मीय सभा जी स्थापना जी आहे तर राजाराम मोहन रॉय यांनी केलेली 1814 मध्ये, बरोबर आहे बघा. प्रार्थना समाजाची स्थापना जी आहे आत्माराम पांडुरंग तरखडकरांनी जे आहे ते केली होती बघा 1865 मध्ये. मी तुम्हाला माहिती आहे बघा 1865 मध्ये जे आहे तर ते 1867 मध्ये ही स्थापना आहे आत्माराम पांडुरंग तरखडकरांकडनं. ओके, आता बेसिकली काय आहे प्रार्थना समाज म्हणजे काय आहे, प्रार्थना समाज म्हणजे वेगळं काय नाही, मी सारखं सांगतो बघा. प्रार्थना समाज म्हणजे महाराष्ट्राचा ब्राह्मण समाज असल्यासारखे सेम आयडिओलॉजी. केशवचंद्र सेन जे आहे ते आत्माराम पांडुरंग तरखडकरांना वगैरे भेटलेले होते तुम्हाला माहिती आहे. आणि मग त्यांनी इथं मुंबईमध्ये जे आहे तर ते स्थापना केली कशाची तर प्रार्थना समाजाची. तर ते पण जोडी जी आहे ते बरोबर आहे बघा. आणि आर्य समाज जे आहे तर ते संस्थापक कोण आहे, स्वामी दयानंद सरस्वती. ओके, ईश्वरचंद्र विद्यासागर जे आहेत तर ते ज्याशी निगडीत आहेत काय तर नाही. ईश्वरचंद्र विद्यासागर म्हणजे विधवा पुनर्विवाहासाठी त्यांनी काम केलं बघा. सोमप्रकाश सारखा ग्रंथ लिहिला, विधवा विवाह विषयक असा नावाचा ग्रंथ लिहिलेला तुम्हाला दिसून येतं. बंगाल प्रांतातून जे आहे महिला शिक्षणासाठी काम करणारे व्यक्ती, पण त्यांचा आर्य समाजाशी संबंध येत नाही बघा. तर म्हणजे सी जे आहे बघा, क विधान जे आहे बेसिकल तर ते फक्त जोडी व्यवस्थित नाही आहे बघा. आणि ब जे आहे योग्य जुळणी कोणती, फक्त आणि ब, म्हणजे ऑप्शन नंबर 1 जे असेल ते याचा करेक्ट आन्सर असेल बघ. हो, इथं स्वामी दयानंद सरस्वती पाहिजे किंवा मग विधवा पुनर्विवाह वगैरे जोडून दिला पाहिजे ईश्वरचंद्र विद्यासागरांसाठी. ओके, त्यानंतर जो नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, क्वेश्चन नंबर 4 जो आहे बघा, तर बक्सारच्या लढाईच्या बाबत जे आहे तर खालील विधानं तुम्हाला दिली आहेत. आणि ही लढाई विधानं जो आहे योग्य कोणती ते विचारले तुम्हाला, योग्य विधान किंवा विधाने कोणती. इंग्रज आणि इकडं ब्रिटिश असतील वर्सेस काय मीर कासिम, शुजाउद्दौला आणि शाह आलम द्वितीय. ओके, यांच्या दरम्यान म्हणजे हा मुघल बादशाह असेल बघा, मीर कासिम असेल तो बंगालचा नवाब असेल आणि शुजाउद्दौला जो तो अवधचा नवाब असेल. या तिघांच्या मध्ये झाली असं तुम्हाला बक्सारचं युद्ध दिलेले बघा, बरोबर आहे बघा. 1764 मध्ये हे झालं होतं बघा. आणि या विजयामुळेच इंग्रज जे आहे ते बंगालचे वास्तविक स्वामी बनले बघा, रिअल मास्टर्स, बरोबर आहे बघा. या युद्धाचं वैशिष्ट्यच आहे की या युद्धाने कंपनी जी आतापर्यंत फक्त पॉलिटिकल पॉवर आहे ती आता राजकीय पॉवर झाली. ॲक्च्युअलमध्ये प्लासीनी झालं, पण प्लासीनी जे आहे तर त्यांना फारसं काही मिळालं नाही तसा विचार केला तर. रिअल पॉवर ते बनलेत बक्सार, म्हणजे प्लासीपेक्षा तसा विचार केला तर इन प्रॅक्टिकल बक्सारचं महत्त्व जास्त आहे. आणि ते वास्तविक स्वामी जे आहे रिअल मास्टर्स जे आहेत ते इथून पुढं बनले बाबा, कारण बंगाल, बिहार, ओडिशाचं
दिवाणी वगैरेचे अधिकार, महसुलीचे अधिकार वगैरे त्यांना मिळतात. तर यांच्या दरम्यान झाली, बरोबर आहे बघा, पहिलं विधान बरोबर आहे, दुसरं पण विधान बरोबर आहे बघा. कोणतं विधान बरोबर आहे? दोन्ही विधानं जे आहेत तर ते बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 जे असेल ते त्यामुळे याचं करेक्ट आन्सर असेल बघा. 1833चा जो कायदा आहे बघा, या चार्टर कायद्याने खालीलपैकी कोणती तरतूद केली? आता मागं पण बघा सेंट हेलेना कायदा ज्या पद्धतीने आहे बघा, त्या सेंट हेलेना कायदा म्हणजेच 1833चा कायदा. ज्या कायद्याने कंपनीचे जे आहे व्यापाराची जी मक्तेदारी जी आहे ते संपवून टाकलेली तुम्हाला दिसून येते. कंपनी आता फक्त राजकीय बॉडी जी आहे बघा, हो, व्यापार मक्तेदारी संपुष्टात आली. कंपनी फक्त राजकीय कार्य करणार होते बघा. ब्रिटिश भारतातील प्रशासनाचं देखील केंद्रीकरण झालं, हे पण तुम्हाला सांगितलं बघा. गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉलला आता गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया म्हणायला लागले बघा. आणि असा पहिला व्यक्ती होता लॉर्ड विल्यम बेंटिक. आणि मद्रास आणि बॉम्बे या दोन प्रांतांचे जे कायदे करण्याचे विधिमंडळाचे जे अधिकार आहेत ते काढून घेण्यात आले आणि ते कायदे पण आता बंगाल प्रांतच करणार, अशा पद्धतीने ते होतं बघा बेसिकली. म्हणजेच प्रशासनाचं केंद्रीकरण वगैरे करण्यात आलं होतं 33ने. आणि सर्व भारतीयांसाठी नागरी सेवा कोणत्याही भेदभावाशिवाय खुल्या झाल्या नाही. त्याचा प्रयत्न झाला, खुल्या नाहीत झाल्या पण त्याचा प्रयत्न वगैरे करण्यात आलता बघा. पण खुल्या झाल्या का? तर खुल्या झाल्या नाही. त्यामुळं अ आणि ब जे आहे ते बरोबर आहे बघा. कोणतं तुम्हाला विधान जे आहे, कोणती तरतूद आहे तर अ आणि ब आहे. हे खुल्या वगैरे झाल्यात का? तर खुल्या नाहीत. तसा प्रयत्न केला गेला की पण त्याला विरोध झाला, त्यामुळं त्या काही खुल्या केल्या गेल्या नाहीत. फक्त विधान अ आणि ब जे बरोबर आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर 1 जे असेल तर ते बरोबर आहे. याचे तरतूद वगैरे करण्याचा प्रयत्न केला त्यांनी, पण असं काही झालं नाही. खाली बघा नेते आणि त्यांच्या रिलेटेड चळवळ किंवा सभा दिल्यात बघा बेसिकली. तर त्यांची जुळणी करायला जे आहे, जोड्या लावायला तुम्हाला सांगितले बघा. बाबा रामचंद्र जे किसान नेते असतील बघा, किसान सभा चळवळ पहिले समोर दिले बघा. किंवा अल्लुरी सीताराम राजू यांच्यावर MPSCने पण बऱ्याच वेळा प्रश्न विचारून झाले बघा. रंपा रेबेलियन जे आहे बघा आंध्र प्रदेश मध्यंतरी RRR जो मूवी आलता बघा, त्यातलं फिक्शनल दाखवलं थोडंसं कॅरेक्टर, पण ते रामचरण यांचा जो गेटअप वगैरे जे आहे ते यांच्यापासूनच इन्स्पायर होतं बघा. अल्लुरी सीताराम राजू, ओके. रंपा विद्रोहासाठी जे प्रसिद्ध असणारे व्यक्ती बघा, ओके. तसं टीटू मीर जे आहे बघा, वहाबी चळवळ, ओके, वहाबी चळवळीच्या पासून जे इन्स्पायर असणारे नेते जे आहेत बघा, म्हणजे समोरासमोर जे आहे त्या जोड्या दिलेत बघा. त्याच्यामुळे जे बघा 1 2 3 बघा, पहिलाच ऑप्शन जे आहे, पहिलाच ऑप्शन जे तुम्हाला दिसतो बघा, तर ते करेक्ट समोरासमोर जोड्या दिलेले आहेत. ABCचं 1 2 3 जे आहे बघा, ऑप्शन नंबर 1 जे असेल तर त्यामुळे त्याचं करेक्ट आन्सर येईल बघा. बाबा रामचंद्र जे आहेत बघा, यांच्यावर मागं पण जे आहे बघा किसान सभा, ऑल इंडिया किसान सभा, UP मधली अवध किसान सभा वगैरे असे प्रश्न जे आहेत विचारलेत बघा. मदारी पासे असतील बघा, तर त्या किसान सभेवर देखील वारंवार जे आहेत ते प्रश्न विचारले जातात बघा. नंतरचं फैजपूर सेशन वगैरे अशा सगळ्या गोष्टी देखील बघणं जे आहे ते अपेक्षित आहे. रंपा रेबेलियन असं ते 1857च्या पूर्वी झालेले उठाव, जसं तुम्ही बघता तसं 1857 नंतर झालेले उठाव जे आहेत बघा, यात वासुदेव बळवंत फडकेंचा उठाव असेल किंवा रंपा रेबेलियन असेल, मोपल्यांचा बंड असेल बघा, म्हणजे मोपल्यांचा उठाव असेल बेसिकली, हे देखील बघणं जे आहे तर ते गरजेचं आहे, ओके. तर ते इंडिगो रिवॉल्ट असेल, नीळ उठाव असेल बघा, दिगंबर विश्वास, विष्णू विश्वास, तर अशा पण गोष्टी जे करणं गरजेचं आहे. आता टीटू मीर, वहाबी चळवळ वगैरे, दादू मिया पण बघणं गरजेचं आहे बघा. तर बाकीच्या मुस्लिम रिफॉर्म किंवा मुस्लिम चळवळी देखील बघणं जे आहे ते तुम्हाला क्रमप्राप्त ठरतं बघा. याचं जे ऑप्शन नंबर 1 जो होता तो याचं करेक्ट आन्सर होतं बघा. आता खालचा जो प्रश्न आहे बघा, क्वेश्चन नंबर 7, योग्य कालनुसार क्रोनॉलॉजिकली मांडणी वगैरे करायची का? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना, तसा इझी स्वरूपाचा प्रश्न आहे बघा. तर ते 1885 मध्ये काँग्रेसची स्थापना तुम्हाला दिसून येईल बघा, बरोबर ना. 1885 मध्ये जे आहे तर ते काँग्रेसची स्थापनामध्ये तुम्हाला दिसून येईल बघा. त्याच्यानंतर जे आहे बंगालचे विभाजन 1905 मध्ये बघा, लॉर्ड कर्झन, म्हणजे इथं डफरीन होता बघा, इथं कर्झनच्या कालखंडात जे आहे कर्झनने ऑक्टोबर 19 आता जे आहे बघा 120 वर्ष जे आहेत, म्हणजे ऑक्टोबरमध्येच बघा, ऑक्टोबर 16 ऑक्टोबर वगैरे दिवस मानला जातो बघा. ते 16 ऑक्टोबर 1905 मध्ये जे आहे तर बंगालचं पार्टिशन वगैरे करण्यात येतं. सुरत अधिवेशन जे आहे बघा 1907चं सुरत अधिवेशन, सुरतची फूटसाठी जे प्रसिद्ध असलेलं, तर ते 7 मध्ये आहे बघा, हे 5 मध्ये तुम्हाला दिसून येईल. आणि मोर्ले मिंटो रिफॉर्म जे आहेत तर बेसिकली 1909 मध्ये जे आहेत ते तुम्हाला दिसून येतील. मॉन्टफोर्ट रिफॉर्म्स 1909 मध्ये येतील बघा, 1919 मध्ये येतील मॉन्टफोर्ट रिफॉर्म, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड. 1909 मध्ये मोर्ले मिंटो रिफॉर्म्स असतील. तर यांचा कालानुक्रम जे आहे बघा 1885 आधी येईल, नंतर 1905, नंतर 7-9, हे 5-7-9 हे तर 2-2 वर्षांनीच आहे. म्हणजे ABCD मी सलगच दिलेलं आहे बघा. जसं
ABCD ऑप्शन नंबर 1 जे असेल ते त्यामुळे करेक्ट आन्सर असेल बघा. आता हे जे घटना आहेत बघा याच्यामध्ये दिल्या या तर सगळ्या की पॉईंट आहेत बघा, महत्त्वाच्या घटना आहेत बघा. याच्या उपरून जाऊन जे आहे बघा थोडासा हार्ड लेवलला पण तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. याच्या नंतर पण जे आहे तर ते त्या अँगलने जे आहे तसे प्रश्न पण आपण जे आहेत मागच्या टेस्ट सिरीजमध्ये वगैरे बघितलेत बघा. तर त्याच्या अँगलने पण तयार राहणं जे आहे ते क्रमप्राप्त राहतं बघा. आता रिसेंट जी CDSचे वगैरे परीक्षा झाली बघा, तर त्याच्यामध्ये पण अशा सेम पद्धतीचा प्रश्न जे आहे ते विचारलेला होता बघा. 8 नंबरचा क्वेश्चन आहे जो आहे बघा, मोपल्यांचा बंड, मोपल्यांचा उठाव जो आहे आता ज्याचा मेन्शन केला बघा, कोणत्या प्रदेशात झाला तर मलाबार प्रदेशात झाला होता बघा. केरळमधला हा उठाव आहे बघा. मोपल्यांचे बंड नावाचं एक पुस्तक पण आहे बघा, ज्याचे लेखक जे आहेत विनायक दामोदर सावरकरांनी लिहिलं. म्हणजे तुम्हाला माहिती आहे बघा की सुरुवातीला जो आहे जमीनदार वर्सेस शेतकरी असा सुरू झालेला हा उठाव जो आहे, तर नंतर हिंदू मुस्लिम थोडासा धार्मिक रंग याला मिळतो बघा बेसिकली. आणि राष्ट्रीय चळवळीत पर्टिक्युलरली असहकार आंदोलनाने जे 1920ला सुरू झालं असेल बघा, याने जे एक प्रकारे हिंदू मुस्लिम ऐक्य झालं होतं, ते ऐक्याला ज्या गोष्टी बघा बाधक ठरल्या त्यातलं एक गोष्ट आहे तर ते मोपल्यांचं बंड, की जिथं हा धार्मिक रंग वगैरे देण्यात आला. तर मोपल्यांचा उठाव जो आहे तर केरळमधला म्हणजे मलाबार रिजनमध्ये केलेला हा उठाव तुम्हाला दिसून येतो. त्याच्यानंतरचा जो पॉईंट आहे बघा, ओके, व्यक्ती ओळख असा तुम्हाला दिले बघा, आयडेंटिफाय द पर्सन. 3 वाक्य तुम्हाला दिलेत बघा. इंदूर प्रजा मंडळाचे पितामह म्हणजे प्रजा परिषद जे आहे बघा, या प्रजा परिषद म्हणजे काय, संस्थांमध्ये जे इंदोरच्या संस्थानामध्ये जे बेसिकली संस्थानातला जो लढा होता बघा लोकांचा, त्याला प्रजा परिषदेचा लढा जे आहे तर तिथले पितामह त्यांना म्हटलं जातं बघा, किंवा इंदोरचे गांधी किंवा गांधीजी असं म्हटलं जातं बघा त्यांना. सन 1941 होळकर जे इंदोरचं जे होळकर घराणं आहे बघा, ह्या होळकर सरकारच्या घटनात्मक सुधारणा करण्यासाठी जे सत्याग्रह जे केलं बघा, तर त्यांनी याचं नेतृत्व वगैरे केलं असं दिले बघा. आपली मुलगी ते जे आहे बघा शालिनीताई मोगेंच्या सहकार्याने बालनिकेतन संघ, तुम्हाला माहिती आहे बघा, बालनिकेतन संघाच्या माध्यमातून जे आहे अनेक प्राथमिक शिक्षणासाठी अनेक लोक जे आहेत बघा, म्हणजे त्यावेळेसचा भारतीय समाजाच्या प्राथमिक शिक्षणाची सोय जी आहे तर या बालनिकेतन संघाच्या माध्यमातून प्रचंड मोठ्या प्रमाणावर कार्य आजही केलं जातं बघा. तर याचे शालिनीताई मोगे जे असतील तर त्या यांच्या मुलगी होत्या वगैरे असं तुम्हाला दिले बघा. जे पुढे जाऊन काँग्रेस हे याचं जे करेक्ट आन्सर आहे बघा, विनायक सरवते. ओके, दादाश्री जे आहेत बघा, दादाश्री म्हणतात बघा त्यांना, तर ते दादाश्री विनायक सरवते बेसिकली जे आहे जे पार्लमेंट म्हणजे पहिले जे कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली जे आहे बघा त्याचे पण मेंबर राहिले आहेत बघा. तर त्यांना इंदोर प्रजा परिषदेचे पितामह वगैरे असं म्हटलं जातं बघा, किंवा इंदोरचे गांधी वगैरे असं म्हटलं जातं. तर ते विनायक सरवते यांच्याबद्दल तुम्हाला दिसून येईल बघा. ऑप्शन नंबर 1 याचं जे करेक्ट आन्सर दिसेल बघा. लास्टचा जो क्वेश्चन आहे बघा, क्वेश्चन नंबर 10, की महिला संघटना दिल्यात बघा, त्यांच्या निगडीत नेत्या दिल्यात, तर त्यातली बरोबर जोडी तुम्हाला वारंवार सांगितली बघा. राज्यसेवा, UPSC असू द्या किंवा कोणत्याही परीक्षेचे आहे, महिला संघटना त्यांच्या रिलेटेड असणाऱ्या महिला ज्या आहेत तर त्यांच्यावर प्रश्न खूप वेळा विचारून झालेत बघा. भारतीय स्त्रियांचे राष्ट्रीय मंडळ नॅशनल काउन्सिल ऑफ इंडियन वुमन जे आहे बघा, तर मेहरबाई टाटा याच्या अध्यक्ष जे आहेत ते तुम्हाला दिसून येते, म्हणजे याच्या निगडीत असणाऱ्या व्यक्ती आहेत बघा. तर ते विधान बरोबर आहे बघा. नॅशनल काउन्सिल फॉर वुमन इन इंडिया जे आहे तर ते मेहरबाई टाटा असतील, तर किंवा बडोद्याच्या महाराणी वगैरे जे होते बघा. थोड्याशा या संस्थेचं तुम्हाला मागं एक प्रश्न पण टाकला होता बघा, उच्चभ्रू असल्यामुळं थोडासा सदस्य गण असल्यामुळं जे आहे तर ते कॉमन मासेस कॉमन महिलांपर्यंत वगैरे संघटना पोहोचू शकली नाही वगैरे असं ते दिलं बघा. तर ते हेच भारतीय स्त्रियांचे राष्ट्रीय मंडळ. तसंच भारतीय स्त्री मंडळ जे आहे, भारतीय स्त्री मंडळाची जे आहे बघा रिलेटेड असणाऱ्या सरला देवी चौधराणी वगैरे, तर त्या देखील बरोबर आहे बघा. भारतीय स्त्री मंडळ जे आहे सरला देवी जे आहे याच्याशी निगडीत तुम्हाला दिसून येतात बघा. तसंच वुमन्स इंडिया असोसिएशन, वुमन्स इंडिया असोसिएशन जे आहे बघा WIA हे दिसताना हे 1917 आहे बघा, 1917. तर याच्या संस्थापक याच्या ज्या निगडीत असणाऱ्या व्यक्ती बघा ॲनी बेझंट जे आहेत बघा. तर ॲनी बेझंट जे आहेत ते तुम्हाला माहिती आहे की 1917 मध्ये जे आहे तर त्या काँग्रेसच्या प्रेसिडेंट पण राहिलेत बघा. यांच्याच पुढाकारातनं जे आहे ते वुमन्स इंडिया असोसिएशननी महिला उद्धारासाठी जे आहे ते प्रचंड मोठं कार्य केलेलं तुम्हाला दिसून येतं. तिन्ही जोड्या ज्या आहेत दिलेल्या, तिन्ही व्यक्ती ज्या आहेत त्यांच्या संघटनेशी निगडीत तुम्हाला दिसून येतात. बरोबर जोडी ओळखा. सर्व जोड्या ज्या आहेत ऑप्शन नंबर 4 जे असेल तर त्याचं करेक्ट आन्सर असेल. सगळ्याच जोड्या ज्या आहेत तर त्या बरोबर दिलेल्या आहेत. हे सगळे होते बघा इतिहास या विषयाचे प्रश्न. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टेस्ट क्रमांक 8 विज्ञान विषयाचं आपण काय पाहतो, विश्लेषण पाहत आहोत. चला पटकन पाहूया. प्रश्न क्रमांक 11 काय आहे, थायमस या ग्रंथीद्वारे
कोणते संप्रेरक तयार केले जात असते? मग पर्याय दिलेले आहेत थायरॉक्सिन, थायमोसिन, थायरोनिन आणि कॅल्सिटोनिन. तर विद्यार्थी मित्रांनो, थायमस ही जी ग्रंथी आहे ती आपलं जे कॉलरबोन आहे त्या भागामध्ये वसलेली असते. ठीक आहे. तर याच्याद्वारे जे संप्रेरक स्त्रवलं जातं ते आहे थायमोसिन नावाचं. ठीक आहे. आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतं की थायरॉइड आणि थायमोसिन वगैरे सर्व, परंतु हे थायमस ग्रंथीद्वारे थायमोसिन नावाचं संप्रेरक स्त्रवलं जात असतं. त्याच्यामुळे आपलं पर्याय क्रमांक 2 हे काय असणार आहे? योग्य उत्तर असणार आहे. चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. काय प्रश्न क्रमांक 12? क्रुस्टेशिया हा वर्ग कोणत्या प्राणी संघामध्ये मोडतो? क्रुस्टेशिया हा वर्ग कोणत्या प्राणी संघामध्ये मोडतो? मग त्याच्यामध्ये आहे पहिला ऑर्थ्रोपोडा, ॲनिलिडा, मोलुस्का आणि हेमिकॉर्डेटा हे संघ दिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, क्रुस्टेशिया हा जो वर्ग आहे हा ऑर्थ्रोपोडा या संघामध्ये मोडतो. याच्यामध्ये बऱ्यापैकी जे जास्त पाय असणारे जे काही प्राणी असतील, खेकडा असेल, त्याच्यानंतर तुमचे वेगवेगळे किडे वगैरे असतील, ते सर्व जास्त पाय असणारे प्राणी ते सर्व ऑर्थ्रोपोडा मध्ये मोजले जात असतात. तर त्याच्यामध्ये क्रुस्टेशिया हा वर्ग मोडतो. त्याच्यामुळे आपला योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोणता प्राणी हा ओव्हिपॅरस या प्रकारामध्ये मोडतो? ठीक आहे. तर इथे विद्यार्थी मित्रांनो, ओव्हिपॅरस आणि विव्हिपॅरस हे लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. असे प्राणी जे पिल्लांना जन्म घालतात, त्याच्यानंतर असे प्राणी जे काय देतात, अंडी देतात. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरे प्राणी आहेत जे पिल्लांना जन्म देतात. ठीक आहे. तर यांनी काय विचारले, खालीलपैकी कोणता प्राणी हा ओव्हिपॅरस आहे, कोणत्या प्रकारात मोडतो? तर इथे व्हेल मासा जो आहे तो काय करतो, पिल्लांना जन्म देत असतो. त्याच्यानंतर कांगारू जो आहे तो सुद्धा काय करतो, पिल्लांना जन्म देत असतो. त्याच्यानंतर पेंग्विन हा सुद्धा काय करत असतो, पिल्लांना जन्म देत असतो. परंतु एकिडेना हा जो प्राणी आहे हा काय आहे, याला अपवाद आहे. अपवाद म्हणजे हा कशा पद्धतीने आहे, ओव्हिपॅरस पद्धतीचा असतो. हा काय करतो, अंडे देत असतो. ठीक आहे. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 3 हे काय असणार आपलं योग्य उत्तर असणार आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 14. काय आहे, क्लोरोफिल मध्ये असणारा धातुयुक्त घटक खालीलपैकी कोणता आहे? ठीक आहे. तर तिथे आहे लोह, पोटॅशियम, मॅंगनीज आणि मॅग्नेशियम. बघा क्लोरोफिल हे कोणामध्ये आढळतं, वनस्पतीमध्ये, पाण्यामध्ये आढळतं. ठीक आहे. या क्लोरोफिलचा जो मुख्य घटक आहे तो कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो, तर तो आहे मॅग्नेशियम. ठीक आहे. याच्यामुळेचा पानांचा जो रंग आहे तो हिरवट असतो. ठीक आहे. त्याच्यामुळे क्लोरोफिल मध्ये कोणता घटक आहे, धातुयुक्त घटक जो आहे तो कोणता आहे, मॅग्नेशियम. ओके. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 15. काय आहे प्रश्न क्रमांक 15? बुरशीजन्य रोगांसाठी खालीलपैकी कोणते रसायन हे रोगनाशक म्हणून वापरतात? तर त्याच्यामध्ये आहे पहिला तुरटी, एंडोसल्फान, तिसरा आहे गंधक आणि चौथा आहे बोर्डो मिश्रण. तर विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर असणार आहे आपलं बोर्डो मिश्रण. हे वापरलं जात असतं. याच्यामध्ये असतो CuSO4, कॉपर सल्फेट. ठीक आहे. हा मुख्य घटक असतो, त्याला आपण मराठीत बोलतो मोरचूद. ओके. तर हा मुख्य घटक असतो. याचा वापर बऱ्याचशा याच्यावर बुरशीनाशक म्हणून वापरला जात असतो. ठीक आहे. ओके. जे बुरशीजन्य आजार असतील त्याच्या विरुद्ध बोर्डो मिश्रण हे वापरलं जात असतं. ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्याला 4 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. काय आहे प्रश्न क्रमांक 16? हृदयातून हाताला रक्तपुरवठा होताना काय आहे, धमनीच्या शाखा पडत जातात, त्याचा योग्य क्रम काय आहे? पहिला आहे सबक्लॅवियन धमनी, ऍक्सिलरी धमनी, ब्रँकियल धमनी, रेडियल व अल्नार धमनी. त्याच्यानंतर आहे ऍक्सिलरी धमनी, ब्रँकियल धमनी, रेडियल व अल्नार, सबक्लॅवियन धमनी. त्याच्यानंतर आहे ब्रँकियल धमनी, रेडियल व अल्नार व सबक्लॅवियन धमनी, ऍक्सिलरी धमनी. त्याच्यानंतर आहे सबक्लॅवियन धमनी, ब्रँकियल धमनी, ऍक्सिलरी धमनी आणि रेडियल व अल्नार धमनी. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपलं हृदय जे आहे ते मध्यवक्षीय भागामध्ये काय आहे, स्थिर आहे. तिथून वरचा जो भाग आहे, डोकं असेल, हात असेल, इथे काय
हृदयाला हृदयातून रक्तपुरवठा केला जात असतो, तसाच काय खालील पायापर्यंत रक्तपुरवठा केला जात असतो. तर हृदयातून मुख्य जी आहे ती ऑर्टा नावाची जी महाधमनी आहे ती बाहेर पडते आणि तिथून पुढे काय संपूर्ण शरीराला रक्तपुरवठा केला जात असतो. मग तशा जाताना काय करत जातात, ज्या रक्तवाहिनी म्हणजे धमनी जी आहे त्याच्या काय शाखा पडत जात असतात. त्या शाखा पडत असताना आपलं विचारलं काय, हाताला रक्तपुरवठा होताना कशा पद्धतीने त्याच्या शाखा पडत जात असतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, हृदयामधून जेव्हा महाधमनीपासून पुढे हाताला रक्तपुरवठा केला जात असतो. आता हातामध्ये आपलं काय आहे, दोन हाडं आहेत, रेडियल आणि अल्नार नावाची, बरोबर. इथपर्यंत रक्त ब्रँचेस पडत जातात आणि तिथून पुढे संपूर्ण आपल्या हाताला जे आहे रक्तपुरवठा होत जातो. तर विद्यार्थी मित्रांनो याचा योग्य जो क्रम आहे तो आहे पहिला सबक्लॅव्हियन धमनी, ठीक आहे. मग याची पुन्हा ब्रँचेस पडतात ऍक्सिलरी धमनी, याच्या पुढे ब्रँच पडते ब्रँचियल धमनी, त्याच्यानंतर आहे रेडियल व अल्नार धमनी. त्याच्यामुळे आपला पर्याय क्रमांक 1 हे याचं काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 17. ग्रेगर मेंडेल यांनी अनुवंशिकतेचा सिद्धांत मांडला. त्यांनी त्याच्यासाठी कोणत्या साधन सामग्रीचा वापर केलेला होता? रेसू सुमाक, ब्रेड, मोल्ड, फळमाशी का वाटाण्याचं झाड? तर ग्रेगर मेंडेल यांनी जे एक्सपेरिमेंट केले अनुवंशिकतेच्या संदर्भाने, तर त्यांनी त्याच्यामध्ये एक्सपेरिमेंटसाठी वाटाण्याचं झाड याचा वापर केलेला होता. त्याच्यामुळे योग्य उत्तर असणार आहे आपल्याला विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 4 वाटाण्याचं झाड याचा वापर केला होता अनुवंशिकतेचे सिद्धांत मांडण्यासाठी ग्रेगर मेंडेल यांनी. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. प्रश्न क्रमांक 18 काय आहे, काला आजार हा एक अधिजीवजन्य आजार आहे. खालीलपैकी कोणता त्याचा मुख्य कारक आहे? ठीक आहे, काला आजार हा प्रोटोझोन किंवा अधिजीवजन्य एक आजार आहे आणि त्याचा योग्य काय विचारलेला आहे, कारक विचारलेला आहे आणि 4 नावं दिलेली आहेत. ट्रायपॅनोसोमा क्रुझी, त्याच्यानंतर लेशमनिया डोनावनी, अँटमिबिया आणि प्लाझ्मोडियम वायवॅक्स. तर इथे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काला आजार हा जो आहे तो लेशमनिया डोनावनी ह्या अधिजीवामुळे होत असतो. ठीक आहे, तर योग्य उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, अँटमिबियामुळे काय होत असतं, अँटमिबियामुळे हगवण नावाचा आजार होत असतो. ठीक आहे, चला तर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 19. एक चेंडू टेबलावरून खाली पडतो व 1 सेकंदात जमिनीवर पोहोचतो. G = 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर असेल व चेंडूचा जमिनीवर पोहोचतानाचा वेग 10 मीटर पर सेकंद असेल तर टेबलाची उंची किती? टेबलाची उंची हाईट विचारलेली आहे यांनी. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एक सूत्र माहिती आहे, S = UT + ½ AT स्क्वेअर. ठीक आहे, विस्थापन आणि गुरुत्व याचा संबंध आहे याच्यामध्ये. तर याच्यामध्ये बघा काय दिलेलं आहे, एक चेंडू टेबलावरून खाली पडतो व 1 सेकंदामध्ये जमिनीवर पोहोचतो. ठीक आहे, एक टाइम कळाला तुम्हाला किती, T = 1 सेकंदात तो जमिनीवर पोहोचतोय. त्याच्यानंतर G ची व्हॅल्यू दिलेली आहे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर, जे ऍक्सलरेशन जे आहे ग्रॅव्हिटी याची व्हॅल्यू आपल्याला इथे मिळाली, म्हणजे G = A. ठीक आहे, अशा पद्धतीने ही व्हॅल्यू मिळाली. त्याच्यानंतर चेंडूचा जमिनीवर पोहोचतानाचा वेग किती आहे, 10 मीटर पर सेकंद, म्हणजे आपल्याला काय मिळालेला आहे, V मिळालेला आहे. V किती आहे, 10 मीटर पर सेकंद. अंतिम वेग, सुरुवातीचा वेग किती असेल, सुरुवातीचा वेग विद्यार्थी मित्रांनो 0 असेल, कारण 0 पासून तो चालू होऊन मग खालीपर्यंत जाताना वाढत जाईल अशा पद्धतीचा. मग सुरुवातीचा जो वेग आहे U हा इथे आपल्याला 0 मीटर पर सेकंद घ्यावा लागणार आहे आणि मग ह्या सर्व व्हॅल्यू आपल्याला ह्या सूत्रामध्ये टाकायच्या आहेत. मग आपल्याला काय मिळणार आहे, आपल्याला काय मिळेल, उत्तर मिळणार आहे. तर डिस्टन्स काढायचं आपल्याला, डिस्टन्स म्हणजेच हाईट, S फॉर H = H आपण घेऊ शकतो हाईट, बरोबर. मग किती त्याने अंतर कापले तर बघूया. U ची व्हॅल्यू काय आहे, 0 × 1. ठीक आहे, त्याच्यानंतर हाफ 1/2. A ची व्हॅल्यू घेतलेली 9.8 सॉरी किती आहे, 10 आहे इथे आणि टाइम झालेला आहे 1 सेकंद याचा वर्ग. आता याची व्हॅल्यू 0 आली, 2 × 5 बरोबर 5 मीटर. काय येईल आपला व्हॅल्यू 5
मीटर. मग इथे योग्य उत्तर काय आहे? 5 मीटर. पर्याय क्रमांक 3 हे काय असणार आपलं योग्य उत्तर असणार आहे. बघा प्रश्न क्रमांक 19 याचं योग्य उत्तर. ठीक आहे चला, तर प्रश्न क्रमांक 19 याचं योग्य उत्तर असणार आहे 5 मीटर. पर्याय क्रमांक 3 हे आपलं काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 20 काय आहे? एखाद्या व्यक्तीला ताप आल्यास साध्या पाण्याच्या कापडी घड्यांऐवजी मिठाच्या पाण्याच्या कापडी घड्या का वापरतात? ठीक आहे. मीठ अधिक पाणी ही उष्माग्राही क्रिया असते. मीठ आणि पाणी ही उष्मादायी क्रिया असते. मीठ आणि पाणी सहज उपलब्ध असते. मीठ पाण्यात सहज विरघळते. तर विद्यार्थी मित्रांनो, मीठ आणि पाणी हे एकत्र आल्यानंतर ती क्रिया जी असते ती उष्मा ग्राही असते. ठीक आहे. उष्णता ती ग्रहण करत असते, उष्णता शोषून घेत असते. दोन प्रकारच्या क्रिया असतात, एक तर असते उष्मादायी आणि उष्माग्राही. उष्मादायी क्रियांमध्ये उष्णता दिली जाते, सोडली जात असते. किंवा उष्माग्राही म्हणजे काय? उष्णता शोषून घेतली जाते किंवा ग्रहण केली जात असते. तर मीठ आणि पाणी हे एकत्र केल्यानंतर उष्णता शोषून घेतं. त्याच्यामुळे ताप आल्यानंतर आपल्या शरीरावर किंवा डोक्यावर काय केलं जातात? मिठाच्या पाण्याच्या काय ठेवल्या जातात? पट्ट्या ठेवल्या जातात. मग जी आपल्या शरीरामध्ये असणारी उष्णता ती शोषून घेतली जाईल. ठीक आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपलं काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 21 काय आहे? सामान्य डोळा 25 सेंटीमीटर पेक्षा जवळच्या वस्तू पाहू शकत नाही. कारण दिलेलं आहे आणि त्याच्यामधलं योग्य कारण आपल्याला शोधायचं आहे. तर पहिलं आहे कारण डोळ्याचे नाभी अंतर 25 सेंटीमीटर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दृष्टीपटलाचे नेत्रभिंगापासूनचे अंतर 25 सेंटीमीटर आहे. दृष्टीपटलाचे नेत्रभिंगापासून हे पण चुकीचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे? डोळा हा नेत्रभिंग व दृष्टीपटल यातील अंतर मर्यादेपेक्षा कमी करू शकत नाही. आणि त्याच्यानंतर काय? डोळा हा नाभीय अंतर मर्यादेपेक्षा कमी करू शकत नाही. ठीक आहे. दृष्टीपटल यातील अंतर हे पण चुकीचं आहे. त्याच्यानंतर हे पण चुकीचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 हे आपल्या समोर राहतं. डोळा हा नाभीय अंतर मर्यादेपेक्षा कमी करू शकत नाही. ठीक आहे. त्याच्यामुळं जर त्या अंतरापेक्षा समजा अलीकडे वस्तू आली तर आपल्याला काय होतं? अस्पष्ट दिसतं किंवा ब्लर दिसतं. त्याच्यामुळे आपलं काय? पर्याय क्रमांक 4 हे काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 22. डायोडचा वापर मुख्यत्वे करून टिंब या कारणासाठी होतो. पर्याय 1 रेक्टिफिकेशन, पर्याय 2 एम्प्लिफिकेशन, पर्याय 3 मॉड्युलेशन आणि पर्याय 4 काय फिल्ट्रेशन. तर विद्यार्थी मित्रांनो, डायोड हा जो आहे हा जास्त करून रेक्टिफिकेशन यासाठी वापरला जात असतो. त्याच्यामुळे आपला पर्याय क्रमांक 1 हे काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. इलेक्ट्रिक हिटिंग एलिमेंट साधारणतः कोणत्या धातूपासून बनवलेले असतात? आणि दिलेले आहे पहिला टंगस्टन, ब्रॉन्झ, नायक्रोम आणि आर्गॉन. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे पर्याय क्रमांक 3 हे आपलं काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे. इलेक्ट्रिक हिटिंग एलिमेंट हे नायक्रोम पासून बनवलेले असतात. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. मग इस्त्री वगैरे जे आहे, इस्त्री असेल, त्याच्यानंतर अजून काय हीटर असतील, गरम पाण्याचे हीटर हे नायक्रोम पासून बनवलेले असतात. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. काय आहे प्रश्न क्रमांक 24? खालील विधानांचा विचार करा. ओ दाट धुके असलेल्या रात्री दूरवरून जाणाऱ्या आगगाडीची शिट्टी स्पष्टपणे ऐकू येते. येते का रे? तर ऐकू येते नक्कीच. त्याच्यानंतर काय आहे? ब ध्वनीचा हवेतील वेग हा हवेच्या आर्द्रतेच्या समानुपाती असतो. ठीक आहे. आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे? वरीलपैकी कोणती विधानं सत्य आहेत? पर्याय क्रमांक 1 अ आणि ब दोन्ही बरोबर आहे. 2 अ आणि ब चूक आहेत. 3 अ बरोबर आहे परंतु ब नाही. आणि 4 ब बरोबर आहे परंतु अ नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला काय पाहायला मिळते? दोन्ही विधानं काय आहेत बरोबर आहे. त्याच्यामुळे आपलं पर्याय क्रमांक 1 हा इथे योग्य उत्तर असणार आहे. दोन्ही अ आणि ब. एक तर रात्रीच्या वेळी दूरवरून जाणारी काय आगगाडी असेल तिची शिट्टी वाजली तर ती लांबपर्यंत ऐकू येते, स्पष्टपणे ऐकू येते. आणि ध्वनीचा हवेतील हा वेग जो आहे तो हवेमधील जे आर्द्रता आहे त्याच्या कसा असतो? समानुपाती, डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. ठीक आहे. त्याच्यामुळे ही दोन्ही वाक्य काय आहेत बरोबर आहेत. त्यामुळे आपलं पर्याय उत्तर आहे 1, पर्याय क्रमांक 1. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 25.
फ्रेंच शास्त्रज्ञ मेरी क्युरी यांनी खालीलपैकी कोणत्या किरणोत्सर्गी पदार्थाचा शोध लावला? तर विद्यार्थी मित्रांनो पर्याय दिलेले युरेनियम, रेडियम, थोरियम आणि प्लुटोनियम. तर विद्यार्थी मित्रांनो इथे पर्याय क्रमांक 2 रेडियम हे काय असणार आहे? योग्य उत्तर असणार. रेडियमचा जर शोध आहे तो कुणी लावलेला आहे? तर मेरी क्युरी यांनी. किरणोत्सर्गाचा अभ्यास करताना त्यांना रेडियमचा शोध लावला होता आणि म्हणूनच त्यांनी रेडिओ ऍक्टिव्हिटी हा किरणोत्सार हा जो संकल्पना आहे किंवा त्या संकल्पनेला नाव किरणोत्सार किंवा रेडिओ ऍक्टिव्हिटी हे नाव सुद्धा मेरी क्युरी यांनीच दिलेलं आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपले योग्य उत्तर असणार आहे. चालेल. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्नाचं डिस्कशन झालेलं आहे. थँक्यू सो मच. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज झालेल्या टेस्ट सिरीजमध्ये आज आपण पहिल्यांदा करंटचे प्रश्न बघणार आहोत. चला सुरुवात करूयात. इथे प्रश्न क्रमांक 26 जो आहे त्या प्रश्न क्रमांक 26 पासून आपले चालू घडामोडीचे प्रश्न त्या ठिकाणी होते. पूरस्थितीवर मात करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने कोणत्या देशातील तंत्रज्ञान हे वापरलेले आहे? या ठिकाणी तुम्हाला किती तर 4 पर्याय त्या ठिकाणी दिलेले होते. या ठिकाणी दक्षिण कोरिया नावाचा जो देश आहे पूर्व आशिया खंडातला, त्याचं तंत्रज्ञान जे आहे पूर नियंत्रणासाठी वापरलेलं तेच सध्या आता मुंबई महानगरपालिकेद्वारा वापरलं जाणार आहे. पुढचा प्रश्न जाऊया. प्रश्न क्रमांक 27 कडे. शिबू सोरेन ज्यांचा नुकताच मृत्यू झालाय त्यांच्यावरती इथं प्रश्न विचारला गेला होता आणि त्यांच्या संबंधी इथं तुम्हाला बिनचूक विधान किंवा विधाने निवडायची होती. अशी विधानं जी योग्य आहेत. आणि इथं जर का तुम्ही बघितलं तर 3 विधानं दिली होती. ते झारखंडचे 3 वेळा मुख्यमंत्री राहून चुकले होते. त्यांनी झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षाची स्थापना केली होती आणि झारखंडमध्ये ते गुरुजी या नावाने ओळखले जात होते. सो तुम्ही जर का बघितलं तर या ठिकाणी असलेली जी तिघही विधानं आहे ती बरोबर आहे. त्याच्यामुळे प्रश्न क्रमांक जो 27 आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 28 कडे. जागतिक दर्जाचे हिवाळी खेळांचे केंद्र म्हणून ट्रोजेना स्की रिसॉर्ट कोणत्या देशामध्ये उभारले जात आहे? तर याचं उत्तर आहे सौदी अरेबिया. ठीक आहे, लक्षात ठेवा, एकदम फॅक्च्युअल क्वेश्चन या ठिकाणी आहे. सन 2023च्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी खालीलपैकी कोणत्या शहराची जी निवड आहे ती केली गेलेली आहे? याच्या पहिले पण भारतामध्ये राष्ट्रकुल स्पर्धा झालेल्या आहेत. दिल्लीच्या राष्ट्रकुल स्पर्धा तुम्हाला विशेष करून आठवत असतील तर या ठिकाणी अहमदाबाद नावाचं जे शहर आहे गुजरात राज्यातलं त्या शहराची आपण निवड केलेली आहे. पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 30 जी डायमंड लीग झाली याबाबत तुम्हाला योग्य विधान किंवा विधाने निवडायची आहेत आणि इथे तुम्हाला 2 विधानं दिली होती. एक आहे नीरज चोप्रा सलग तिसऱ्यांदा दुसऱ्या स्थानावरती राहिला आणि जर्मनीच्या जुलियन वेबरने जेतेपद पटकवले. असे 2 विधानं तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेले होते. या ठिकाणी ए आणि बी असे दोन्ही विधानं जे आहेत ते अगदी बरोबर आहे. सो प्रश्न क्रमांक 30 जो आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 31 कडे. जगातील पहिला सी स्क्रीमिंग ड्रोन खालीलपैकी कोणत्या देशाने त्या ठिकाणी तयार केलेला आहे? जनरली ह्या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला दरवर्षी विचारलं जातं तर याचं उत्तर आहे तुर्की. तुर्की देशाने हा ड्रोन तयार केलेला आहे आणि नुकतीच तुर्कीने तयार केलेले जे वेगवेगळे ड्रोन आहेत ते चर्चेमध्ये होते. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 32 कडे. प्रलय या क्षेपणास्त्राबाबत तुम्हाला काय करायचं आहे तर बिनचूक विधान किंवा विधाने निवडायची आहेत. म्हणजे अशी विधानं जी योग्य आहे आणि इथे तुम्हाला 2 विधानं त्या ठिकाणी दिलेली आहेत. सो भारतातील पहिलेच टॅक्टिकल बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे आणि DRDOने हे जे क्षेपणास्त्र आहे ते विकसित केलेलं आहे. सो दोन्ही विधानं बरोबर असल्यामुळे इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. DRDO तुम्हाला माहितीच असेल जी डिफेन्स रिसर्चसाठी काय करते भारतातली एक प्रमुख संस्था आहे. पुढे जाऊयात. जगात प्रेग्नन्सी रोबो खालीलपैकी कोणता देश तयार करत आहे जो प्रेग्नन्सीमध्ये काय करणार आहे तर महिलांना त्या ठिकाणी मदत करणार आहे? तर चीन हा देश आहे जो रोबोटिक्समध्ये, आता हा प्रश्न जरा लॉजिकने पण सॉल्व्ह करता आला असता, जो रोबोटिक्समध्ये काय आहे तर अग्रेसर आहे. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 34. भारतातील कोणत्या राज्यामध्ये ब्रेन इटिंग अमिबा दिसून आला होता? तर हा मुद्दा फार जास्त न्यूजमध्ये होता. सो जनरली केरळ राज्य आहे त्या केरळ राज्यामध्ये हा अमिबा आढळला होता. त्याच्यामुळे 34वा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढे जाऊयात. गौतम बुद्धांची पिपराहवा येथील बौद्ध धातू किती वर्षांनी भारतात परत आणले जाणार आहेत? तर 127 वर्षानंतर ते भारतामध्ये परत आणले गेलेले आहेत. पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 36 पैकी खालीलपैकी कोणती विधानसभा ही पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी देशातली पहिली विधानसभा ठरलेली आहे? तर ती दिल्ली विधानसभा आहे, जी विधानसभा पहिली पूर्णपणे. आता याच टाईपचा प्रश्न तुम्हाला भारतातील पहिले पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे विमानतळ असं पण विचारलं गेलं तर ते कोचीन केरळमधलं विमानतळ आहे.
2020 ते 2024 या कालावधीत भारतात वाघाच्या हल्ल्यात सर्वाधिक मृत्यू कोणत्या राज्यामध्ये झाले होते? नुकताच हा रिपोर्ट काय झाला होता तर पब्लिश झाला होता. याचं उत्तर आहे महाराष्ट्रात. ठीक आहे. सगळ्यात जास्त जे व्याघ्र प्रकल्प आहे ते पण विदर्भामध्ये आहे. 5 व्याघ्र प्रकल्प विदर्भात आहे. एकच आहे जो सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आहे तो पश्चिम घाटामध्ये आहे. सो लक्षात ठेवा. खालीलपैकी कोणत्या पर्यटन स्थळावरील सर्व पर्यटकांची नोंदणी सरकारी पोर्टलवर करणे आवश्यक आहे? ठीक आहे. भारतामध्ये जे वाढत जाणारं दिवसेंदिवस पर्यटन आहे त्या संबंधीवर घेतलेला हा निर्णय आहे. त्याच्यानंतर मसुरी नावाचं जे ठिकाण आहे तिथे आता काय होणार आहे तर सरकारी पोर्टलवरती तुम्हाला त्याची नोंदणी करावी लागणार आहे. कुठे मसुरी? तर उत्तराखंड राज्यामध्ये डेहराडूनच्या जवळ मसुरी आहे. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेबाबत बिनचूक विधान निवडा. इथे तुम्हाला योग्य विधान निवडायचं आहे आणि प्रश्न क्रमांक 39 मध्ये तुम्हाला इथे 2 विधानं त्या ठिकाणी दिलेली होती. दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी ही योजना सुरू करण्यात आली. पहिलं विधान बरोबर आहे. एका वर्षात 3.5 कोटी रोजगार निर्माण करण्याचे लक्ष्य या योजनेमध्ये ठेवण्यात आले होते. हे विधान मात्र या ठिकाणी चुकीचं होतं. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 40 कडे. सर्वसामान्यांना शस्त्र परवाने देण्याचा निर्णय कुठल्या राज्याने घेतला आहे? तर आसाम राज्य आहे जो सर्वसामान्यांना शस्त्र परवाने त्या ठिकाणी देणार आहे. चला पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 41 जो आहे तिथून आपले कुठले प्रश्न स्टार्ट होत होते तर इकॉनॉमिक्सचे जे प्रश्न आहेत ते आपले इथून स्टार्ट होत आहेत. चला प्रश्न क्रमांक पहिला बघा. पुढील विधाने विचारात घ्या. इथे तुम्हाला 2 विधानं दिली होती प्रश्न क्रमांक 41 मध्ये. बरोबर. हां. श्रम व रोजगार मंत्रालयाअंतर्गत श्रमसंबंधी आकडे गोळण्यासाठी श्रम ब्युरो कार्यरत आहे. अगदी बरोबर आहे. तर श्रम ब्युरो काय करते तर जे ॲग्रिकल्चर लेबर आहे, इंडस्ट्रियल लेबर आहे यांच्या संबंधी जे निर्देशांक आहे त्यांची काय करतं माहिती गोळा करतं. सो जो ग्राहक किंमत निर्देशांक आहे या संबंधीचे जे निर्देशांक जे तुम्हाला मी आत्ता सांगितले याच्या संबंधीची आकडेवारी गोळा करून ती प्रसिद्ध करण्याचं काम पण कोणाचं आहे तर या श्रम ब्युरोचं आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी असलेले दोन्ही विधानं जे आहे ते बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 41 जो होता त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 42 कडे. जन्मदर व मृत्यूदर या दोन्ही दरातील फरकाला आपण काय म्हणतो तर नैसर्गिक वाढीचा दर असं म्हणतो. दॅट इज नॅचरल इन्क्रीज रेट किंवा ज्याला आपण नॅचरल ग्रोथ रेट असं पण म्हणत असतो. जन्मदर आणि मृत्यूदर याच्यातला काय असतो हा फरक असतो. पुढचं बघा. पुढील विधानातून चुकीचे विधान निवडा. इथे तुम्हाला 3-4 विधानं दिलेत आणि याच्यातून चुकीचं विधान निवडायला लावलंय. सो गरिबांना प्रत्यक्ष वित्तीय मदत करणे हे दारिद्र्य निर्मूलनासाठी अर्थशास्त्राचे सर्वोत्तम उदाहरण आहे. सो पहिलंच विधान या ठिकाणी चुकीचं आहे जे की या प्रश्नाचं उत्तर पण आहे. जर का अर्थव्यवस्थेमध्ये आपण प्रत्यक्ष मदत केली तर त्याचं रूपांतर कशामध्ये होतं तर महागाईमध्ये होऊ शकतं आणि ते अर्थशास्त्रीयदृष्ट्या चुकीचं आहे. त्याऐवजी तुम्ही वेगवेगळ्या योजना अनुदानांच्या मदतीने जे दारिद्र्य आहे ते कमी करू शकता. सो पहिलं विधान चुकीचं होतं. बाकी पुढचं जे आहे की दारिद्र्य निर्मूलनासाठी भारतातील नियोजन हे एक मूलभूत वैशिष्ट्य आहे. वेगवेगळ्या पंचवार्षिक योजनांमध्ये आपण तशा तरतुदी पण केलेल्या आहेत. दारिद्र्य निर्मूलनासाठी सरकारद्वारा वेळोवेळी वेतन आधारित तर काही वेळा स्वयंरोजगारावरती आधारित योजना सुरू केल्या जातात. हे पण बरोबर आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे दारिद्र्याची परिभाषा करणे अवघड आहे. एवढ्या साऱ्या समित्या असून सुद्धा आपण काय करू शकलो नाही आजपर्यंत दारिद्र्याची एक योग्य व्याख्या त्या ठिकाणी करू शकलेलो नाही आहोत. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 44 कडे. इथे तुम्हाला पुन्हा 3 विधानं दिली होती आणि म्हटलं होतं की पुढील विधानं विचारामध्ये घ्या. प्रश्न क्रमांक 44. अगदी जर का तुम्ही व्यवस्थित बघितलं तर तुमच्या लक्षात येईल जो ग्राहक किंमत निर्देशांक आहे त्यासंबंधीचा प्रश्न आहे. किंमत निर्देशांक म्हणजे किमतींच्या सरासरी पातळीचे मोजमाप होय. बरोबर का नाही? पहिलं विधान अगदी बरोबर आहे. जी सरासरी वाढ झालेली असते ओव्हरऑल खूप साऱ्या गोष्टींचा याच्यामध्ये समावेश होतो. कुठल्याही विशिष्ट गोष्टीचा याच्यामध्ये समावेश होत नाही. त्याच्यामुळे दुसरं विधान पण इथं बरोबर आहे. काय? एखाद्या विशिष्ट वस्तूच्या किमतीमधील वाढ किंवा घट धरत नाही तर सर्व वस्तूंच्या सरासरी किमतींमध्ये झालेली वाढ या ठिकाणी दर्शवली जाते आणि चलनवाढीचा दर म्हणजे सर्वसाधारण किंमत पातळीमधील बदलांचा दर होय. सो या ठिकाणी दिलेले जे 3ही विधानं आहे ते बरोबर आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 याचं या ठिकाणी उत्तर आहे. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 45 कडे. इथं पण तुम्हाला म्हणतो की पुढील विधाने विचारात घ्या. इथं 2 विधानं दिले होते. गेल्या काही वर्षांमध्ये भारताने कृषी उत्पादनांच्या निर्यातीमध्ये आघाडीचे स्थान घेतले आहे. हे पण अगदी बरोबर आहे. आपण खूप सारे ॲग्रिकल्चर प्रोडक्ट त्या ठिकाणी एक्सपोर्ट करतो आणि आर्थिक सुधारणा झाल्यापासून म्हणजे 1991 नंतर भारत सातत्याने कृषी उत्पादनांचा निव्वळ निर्यातदार राहिलेला आहे. फारच क्वचित प्रसंगी आपण काय केले ॲग्रिकल्चर गुड्स इम्पोर्ट केले. अदरवाईज आपण काय करतोय फक्त आणि फक्त एक्सपोर्टच करत आहोत. त्याच्यामुळे या ठिकाणी काय आहे प्रश्न क्रमांक 45 आहे उत्तर क्रमांक 4. ओके. दोन्ही विधानं या ठिकाणी बरोबर आहे. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 46 कडे. औद्योगिक धोरणावरचा हा प्रश्न आहे.
पुढीलपैकी कोणत्या औद्योगिक धोरणाअंतर्गत उद्योगांचे आरक्षण काढून टाकण्यात आले व उद्योगांसाठीचा परवाना जो आहे तो सुद्धा रद्द करण्यात आला? तर 1991चं आर्थिक धोरण आहे, ज्याच्यामध्ये आपण खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाअंतर्गत ज्या सुधारणा केल्या, औद्योगिक सुधारणा, त्याच्यामध्ये हे बदल करण्यात आले होते. पुढे बघूयात. अखिल भारतीय वित्तीय संस्थांमध्ये खालीलपैकी कोणत्या संस्थांचा समावेश होतो? सो जनरली IFCI, ICICI, IDBI आणि सिडबी या सगळ्यांचा समावेश कशामध्ये होतो? अखिल भारतीय वित्तीय संस्थांमध्ये होतो. फक्त याच्यातल्या काही सरकारी आहेत, काही खाजगी आहेत, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे या ठिकाणी काय आहे, प्रश्न क्रमांक 47 जो आहे त्याचं उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 48 कडे. बँकांनी भांडवल पर्याप्तता गुणोत्तर निकषांच्या स्वरूपात का ठेवायला लागते? ठीक आहे, ज्याला आपण CRAR म्हणतो. बँकांना जनरली तो का मेंटेन करावा लागतो? बँकेतील भांडवलामुळे उद्या जर का असं झालं की बँकांकडे पैसेच नाही आहेत, तर या केसमध्ये ज्या लोकांचे किंवा ज्या भागधारकांचे बँकेकडे पैसे आहेत त्यांना ते पैसे परत देता आले पाहिजे आणि बँक बुडीपासून प्रतिबंध होण्यास याच्यामुळे काय मिळतो? सहाय्य मिळते. त्याच्यामुळे या ठिकाणी स्टेटमेंट A आणि स्टेटमेंट B दोन्हीही बरोबर आहे. सो प्रश्न क्रमांक 48चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढे बघा प्रश्न क्रमांक 49 या ठिकाणी. पुढीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश महसुली उत्पन्नामध्ये होत नाही? सरकारला 2 प्रकारचे उत्पन्न मिळतात. एक असतं महसुली उत्पन्न, दुसरं असतं भांडवली उत्पन्न. ओके, भांडवली उत्पन्नामध्ये कर्ज आणि बिगर कर्ज जमा आहे. अंतर्गत आणि बहिर्गत कर्ज हे कशामध्ये येतात? तर भांडवली जमेमध्ये येतात. बाकीचे उरलेले तिघही घटक कशात आहे? तर महसुली जमेमध्ये आहे. त्याच्यामुळे इथं काय आहे, उत्तर जे आहे तुमचं पर्याय क्रमांक 3, कारण की अंतर्गत कर्ज हे भांडवली जमेमध्ये त्या ठिकाणी येत असतात. ठीक आहे, पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 50 कडे. आर्थिक जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन अधिनियम 2003चे उद्दिष्ट नसणारा पर्याय निवडा, ज्याला आपण FRBM कायदा असं म्हणतो, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट. ठीक आहे, म्हणजे बजेटमध्ये जो होणारा खर्च आहे आणि जो आपण महसूल उभा करणार आहोत याच्यातलं जे ताळमेळ आहे ते कसं आपल्याला साधता येईल, सरकारवरचं कर्ज कमी करून कसे उत्पन्नाचे जे सोर्सेस वगैरे आहे ते वाढवता येतील. ठीक आहे, याच्या संबंधीचं काय होतं, जनरली हे धोरण होतं, पण याचा सगळा भर कशावरती होता? राजकोषीय तूट करण्यावरती होता. सो प्रश्न क्रमांक जो 50 आहे तो जरा इथे व्यवस्थित बघा. शासकीय खर्चाला प्राधान्य ठरवणे बरोबर आहे, योग्य ठिकाणी खर्च झाला पाहिजे, करांची व्याप्ती वाढवली पाहिजे आणि संसाधनांची उपलब्धता वाढवली पाहिजे. मौद्रिक धोरणासाठी आपल्याकडे स्वतंत्र काय आहे? मौद्रिक धोरण समिती आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 51 कडे. पुढीलपैकी कोणत्या ध्येयाचा शाश्वत विकास ध्येयामध्ये समावेश होत नाही? गुणवत्तापूर्ण शिक्षण, उचित काम आणि आर्थिक वृद्धी, जमिनीवरील जीवसृष्टी, महिला सक्षमीकरण व बालकल्याण जे आहे त्याचा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्समध्ये समावेश होत नाही. सो प्रश्न क्रमांक 51 जो आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 52 कडे. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग कायदा 2006 नुसार सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांचे जे वर्गीकरण आहे ते कशा पद्धतीने केलं गेलं आहे? तर जनरली वस्तू निर्माण आणि सेवा उद्योग असं क्लासिफिकेशन या 2006च्या कायद्यामध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्यामुळे प्रश्न क्रमांक जो 52 आहे त्याचं उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 53 कडे. जे भारतातलं नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे त्या नॅशनल स्टॉक एक्सचेंजची स्थापना कधी करण्यात आली होती? तर 1992 मध्ये करण्यात आलेली होती. एकदम फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. सो पर्याय क्रमांक 2 काय आहे याचं उत्तर आहे. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 54 मध्ये. अर्थशास्त्रीय भाषेमध्ये हार्ड करन्सी आपण कशाला म्हणतो? हार्ड करन्सी जनरली अशा करन्सी असतात ज्यांची रोखता जी आहे ना, लिक्विडिटी जी आहे ती खूप जास्त असते. आलं तुमच्या लक्षामध्ये? पर्याय क्रमांक 3 विच हॅज हायेस्ट लिक्विडिटी. इतर कुठल्याही चलनासोबत काय तर रूपांतरित होण्याची क्षमता तिची खूप जास्त असते. अशा कुठल्याही करन्सीला आपण काय म्हणतो? हार्ड करन्सी असं म्हणतो. जनरली या करन्सी फ्लक्च्युएट होत नसतात किंवा यांचे रेट जे आहे ते काय असतात तर कॉन्स्टंट असतात. पुढचं बघा, चालू खातं म्हणजे काय आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये करंट अकाउंट असं म्हणतो. करंट अकाउंटचे 2 अर्थ आहेत. एक करंट अकाउंट बँकेमधले असतं, ठीक आहे, ज्याच्यावरती सरकार व्याज देत नाही, बँक व्याज देत नाही. आणि दुसरं भारत सरकारच्या व्यापार तोल आणि व्यवहार तोलामध्ये जिथं वस्तू आणि सेवांचे व्यवहार लिहिले जातात त्याला पण आपण काय म्हणतो? चालू खाते असं म्हणतो. सो व्यावसायिक संस्थांचे बँक खाते आणि वस्तू आणि सेवांच्या आयात निर्यात संबंधीचे सरकारी खाते. सो अ आणि ब हे जे पर्याय आहे ते चालू खात्यासंबंधीचा काय करतात तर या ठिकाणी योग्य पर्याय दर्शवता आहे. त्याच्यामध्ये जो प्रश्न क्रमांक 55 आहे त्याचं उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3.
ओके, पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 56 कडे. इथून पुढे तुमचे सगळे पॉलिटिकल सायन्सचे क्वेश्चन होते. भारतातील सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश कोण होते? तर ते होते तुमचे हरिलाल कनिया. लक्षात ठेवा, एकदम फॅक्च्युअल टाईपचा हा क्वेश्चन आहे. पुढचा क्वेश्चन पण, भारतीय राज्यघटनेच्या घटना समितीतील पहिल्या महिला सदस्या दुर्गाबाई देशमुख या टिंबटिंब या प्रांतातून निवडून आल्या होत्या. तर त्या मद्रास प्रांतातून त्या ठिकाणी निवडून आलेल्या होत्या. पुढचा प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेच्या अधिकारपत्रक या योग्यता समितीचे अध्यक्ष कोण होते? तर ते होते तुमचे अल्लादी कृष्ण स्वामी अय्यर. ओके, लक्षात ठेवा समिती कुठली आहे? अधिकारपत्र किंवा योग्यता समिती. प्रश्न क्रमांक 59 बघा, पुढीलपैकी अयोग्य ती विधाने ओळखा. या ठिकाणी जर का तुम्ही बघितलं तर तुम्हाला 3 विधानं या ठिकाणी दिलेली आहेत आणि या 3 विधानांमधली जी चुकीची आहे अशी चुकीची विधानं तुम्हाला त्या ठिकाणी निवडायची आहे. सरनामा हा कायदेमंडळाच्या अधिकारांचा स्रोत आहे? नाही. सरनामा न्यायप्रविष्ट आहे? अजिबात नाही. सरनाम्यातल्या गोष्टी घडल्या नाही तर आपण न्यायालयात जाऊ शकत नाही. सरनामा हा बेरुबारी युनियन या खटल्यानंतर घटनेचा अविभाज्य भाग झाला. ते केशवानंद भारतीमध्ये म्हटलं होतं. सो या ठिकाणी असलेली जी तिघही विधानं आहेत ती चुकीची आहे. आणि इथे तुम्हाला प्रश्नामध्येच विचारलं होतं की अयोग्य विधान निवडा. सो इथं असलेली तिघही विधानं ही काय आहे? अयोग्य आहेत. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 60 कडे. पुढीलपैकी सत्य ती विधाने निवडा. ओके, इथं पुन्हा तुम्हाला काय दिलंय? 4 विधानं दिलेली आहेत आणि याच्यातून तुम्हाला योग्य विधान त्या ठिकाणी निवडायचं आहे. घटनेतील कलम 164(1) मध्ये मुख्यमंत्र्यांची नेमणूक राज्यद्वारांद्वारे केली जाईल व इतर मंत्र्यांची नेमणूक राज्यपाल मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने करतील अशी तरतूद आहे. अगदी बरोबर आहे. मंत्रिमंडळाची नेमणूक आणि मुख्यमंत्र्यांची नेमणूक. देवेंद्र फडणवीस जे आहेत ते महाराष्ट्र राज्याचे 21वे मुख्यमंत्री आहेत. तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे आणि सर्वात कमी काळ मुख्यमंत्री राहण्याचा जो विक्रम आहे तो पण काय आहे? रेकॉर्ड आहे तो पण त्यांच्या नावावरती आहे. सो जी 4ही विधानं आहे ती अगदी बरोबर आहे. सो प्रश्न क्रमांक 60चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 61 कडे. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? एकदम फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. विजयालक्ष्मी पंडित ज्या आहेत त्या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या राज्यपाल त्या ठिकाणी होत्या. प्रश्न क्रमांक 61. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 62 कडे. महाधिवक्ता यांच्याबद्दल असत्य विधान ओळखा. चुकीचं विधान तुम्हाला ओळखायचं आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 165 मध्ये महावक्ता यांची तरतूद आहे आणि महाधिवक्ता यांची नेमणूक राज्यपाल करतात. महाधिवक्ता राज्य कॅबिनेटचे सदस्य असतात आणि राज्याच्या क्षेत्रातील सर्व न्यायालयामध्ये ते हजर राहू शकतात. यातला जो पर्याय क्रमांक 3 आहे हा चुकीचा आहे. प्रश्न क्रमांक 62. ते राज्य कॅबिनेटचे काय नसतात तर सदस्य नसतात. पुढे जाऊयात. अत्यंत फॅक्च्युअल क्वेश्चन आहे पुन्हा एकदा. पुढीलपैकी कोणत्या घटना दृष्टीने उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवृत्ती वय 60 वरून 62 वर्ष केले होते? तर 15वी घटना दुरुस्ती ती होती. पुढे उच्च न्यायालयांचे पर्यवेक्षण करण्याचा अधिकार घटनेच्या कोणत्या कलमामध्ये देण्यात आलेला आहे? तर कलम 227 मध्ये हा जो अधिकार आहे तो देण्यात आलेला आहे. पुढचं जो हे आहे महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण आहे मॅट, त्याच्यावरचा प्रश्न आहे. महाराष्ट्र राज्य प्रशासकीय न्यायाधिकरणाची स्थापना कधी झाली होती? 1991 ला झाली होती. सो जे काही प्रशासकीय खटले असतात ते पुढे चालले जातात तर मॅटमध्ये चालवले जातात. पुढचा प्रश्न बघा. लोक आयुक्तांबद्दल अयोग्य विधान ओळखा. इथे तुम्हाला 4 विधानं दिली होते लोक आयुक्तांबद्दलची. लोक आयुक्त स्थापन करणारे महाराष्ट्र ओरिसा नंतरचे दुसरे राज्य आहे. अगदी बरोबर आहे. लोकायुक्तांची नेमणूक राज्यपाल करतात. लोकायुक्त यांचा काळ 5 वर्ष किंवा 65 वर्ष इतका असतो आणि सध्याचे लोकायुक्त विद्याधर कानडे हे आहेत. लक्षात घ्या. 4थं विधान चुकीचं आहे. का? ते उपायुक्त नाही आहेत. उपायुक्त पद सध्या रिक्त आहे. जे मुख्य आयुक्त आहेत लोकायुक्त ते विद्याधर कानडे आहेत. लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 4 इथं चुकीचा आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 37. आंतरराज्यीय नदी जल लवादाचे घटनेतील कलम कोणते आहे? ठीक आहे. नद्यांच्या याच्यावरनं जर का वाद निर्माण झाला जलप्रवाहांवरनं डिस्ट्रीब्युशनवरनं वितरणावरनं तर कुठल्या कलमांमध्ये लवाद स्थापन करण्याची तरतूद आहे? कलम 262 मध्ये ही तरतूद आहे. पुढे बघा. प्रश्न क्रमांक 68. भारतीय राज्यघटनेच्या कलम 371B मध्ये टिंबटिंब राज्याचा समावेश होतो. आसाम राज्य आहे त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. पुढे बघूयात. प्रश्न क्रमांक 69. 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार मार्गदर्शक तत्वांच्या यादीमध्ये 4 नवीन मार्गदर्शक तत्व जोडली गेली होती आणि पुढील 4 तत्वांपैकी कुठलं तत्व याच्यामध्ये नव्हतं? मुलांना परिपूर्ण विकासाच्या भरीव संधी उपलब्ध करून देणे. अगदी बरोबर आहे. हे तत्व समाविष्ट करण्यात आलं होतं. आधुनिक आणि शास्त्रीय रीतीने कृषी
व पशुसंवर्धन करणे याचा समावेश करण्यात आलेला नव्हता. त्याच्यामुळे 69व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. सहकारी संस्थांची स्वेच्छापूर्वक निर्मिती, कारभार, लोकशाही नियंत्रण आणि व्यावसायिक व्यवस्थापनाला प्रोत्साहन देणे हे होतं. समान न्यायाची हमी आणि गरिबांना मोफत कायदेशीर सहाय्य पुरवणे. त्याच्यामुळे प्रश्न क्रमांक 69चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढे जाऊयात. एखाद्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करणे खालीलपैकी कोणत्या परिस्थितीमध्ये योग्य ठरणार नाही. सो पहिलं बघा, विधानसभेतील पराभवानंतर विद्यमान मंत्रिमंडळाने जर का राजीनामा दिला आणि विधानसभेत बहुमत असलेल्या इतर कोणत्याही पक्ष मंत्रिमंडळ स्थापन करण्यास इच्छुक नसेल तर राष्ट्रपती राजवट लावली जाते. विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाला जर का बहुमत नाही मिळालं तर किंवा बहुमत सिद्ध नाही करता आलं तरी पण राष्ट्रपती राजवटीची तरतूद आहे. राज्य सरकारला अत्यंत तातडीची परिस्थिती वगळता कामकाज सुरळीत चालविण्याबाबत पूर्व चेतावणी न दिल्याने प्रतिकूल परिस्थिती जर का निर्माण झाली असेल तर तुम्हाला राष्ट्रपती राजवट लावता येत नाही. पर्याय क्रमांक 3 हे प्रश्न क्रमांक 70चं या ठिकाणी उत्तर आहे. आणि विधानसभेत बहुमत असलेल्या पक्षाने मंत्रिमंडळ स्थापन करण्यास नकार दिला आणि राज्यपालाला विधानसभेत बहुमत असलेल्या युतीचे नेतृत्व नसल्याची खात्री झाली तर राज्यपाल पण काय करू शकतात, त्या ठिकाणी आणीबाणी लावू शकतात. सो प्रश्न क्रमांक 71 पासून जॉग्राफीचे क्वेश्चन्स आहेत ते संबंधित शिक्षक ते एक्सप्लेन करतील. थँक्यू सो मच. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही बाकी प्रश्नांचं ॲनालिसिस बघितलं असेल. आता आपण जॉग्राफी चालू करणार आहे, बरोबर. 71 पासून 81 पर्यंत 10 प्रश्न भूगोलाचे घेतलेले आहे. व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. आपली हे शेवटची टेस्ट आहे आणि ही इतके डिटेलमध्ये काढण्याचं कारण जास्तीत जास्त तुमचे प्रश्न कव्हर झाले पाहिजे. आयोगाला कधी प्रश्न विचारला तर 100% बरोबर यायला पाहिजे. आता उद्योगधंद्यावर हा उद्योगधंद्या चॅप्टरवर प्रश्न काढलेला आहे, पण प्रश्न कसा काढलेला आहे, जोड्या जुळवा असा प्रश्न मी लिहिलेला आहे. तर आपण सुरुवात करू. बघा, एका साईडला औद्योगिक क्षेत्र दिले आहे आणि एका साईडला जिल्हे दिले आहे. तर औद्योगिक क्षेत्र, सर आम्हाला पहिल्यांदा काय माहिती आहे बघा, इथे वाळूज दिला, इथे चाकण दिलं, इथे पेठ दिलं, इथे आष्टी दिलं आहे. मी आष्टी तालुका तुम्हाला शिकवला होता. आष्टी तालुका कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे सर? बीडमध्ये तुम्ही आष्टी तालुका आम्हाला सांगितलेला होता, बीडमध्ये सांगितला होता. बरोबर आहे, 100% बरोबर आहे. तर बीडमध्ये आष्टी तालुका सांगितला होता. अजून तुम्हाला चाकण हे पुण्यामधलं चाकण हे हे ठिकाण सुद्धा माहिती आहे. कुठे आहे चाकण? पुण्यामध्ये आहे. बघा, आष्टीला 1 जोडला आणि इथे 3 जोडला. तर 100% इथे उत्तर निघालं वाळूज. सर वाळूज कुठे आहे? चिकलठाणा. वाळूज सुद्धा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे. तुमचं बरोबर यायला पाहिजे. नंतर पेठ विंचूर हे कुठे आहे? नाशिकमध्ये आहे. इतिहासमध्ये तुम्ही शिकलेले असाल, पेठचा उठाव झाला होता आणि पेठचा उठाव कुठे होता? हे पेठ कुठे आहे? नाशिकमध्ये आहे. औद्योगिक क्षेत्रांवर जोड्या लावायला प्रश्न कधी विचारला तर बरोबर यायला पाहिजे. आष्टी सांगितलं, आष्टी पार्थोदा कुठे सांगितलं? बीडमध्ये. पेठ विंचूर हे कुठे सांगितलं? नाशिकमध्ये. चाकण आणि कुरकुंभ हे छत्रपती चाकण आणि कुरकुंभ हे पुणेमध्ये. आणि वाळूज आणि चिकलठाणा हे ठिकाण कुठे आहे? छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे आणि तुमचं उत्तर 100% बरोबर यायला पाहिजे, लक्षात ठेवायचं आहे. तर आता आपण थोड्या पुढे जाऊ, पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न त्या नंबरचा 72 नंबरचा प्रश्न आहे. 72 नंबरचा प्रश्न बघा, सोप्या कॅटेगरी मधला प्रश्न होता. 72 नंबरचा प्रश्न. सन 2011च्या जनगणनेनुसार, प्रश्न कुठला होता? सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील नागरी आणि ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण. आता मुलं सहसा विचारताना असा विचार करता की ग्रामीण आणि नागरी, पण मी या ठिकाणी असं टाकलंय ग्रामीण आणि नागरी आणि ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण अनुक्रमे टिंब इतका आहे. बघा, इथे 57 दिला, इथे 42 दिला आहे.
इथे 42 दिलेलं आहे, इथे 57 दिले, इथे 45 दिले, इथले 54 दिलेलं आहे. पण तुम्ही हे लक्षात ठेवायचं आहे, आता तुम्ही कन्फ्यूज कुठं व्हायला पाहिजे होते, या 2 ऑप्शनमध्ये कन्फ्यूज व्हायला पाहिजे होते. तर इथे जे ग्रामीण लोकसंख्येचं प्रमाण आहे हे किती टक्के आहे, 54.8 आहे. तर नागरी लोकसंख्येचं महाराष्ट्रामध्ये प्रमाण किती आहे, प्रमाण म्हणतोय मी, प्रमाण किती आहे, 45.2% आहे. नागरी लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये कधी बघितलं तर महाराष्ट्र पहिल्यांदा कुठलं राज्य लागतं, गोवा हे राज्य पहिल्या क्रमांकाला लागतं. आणि महाराष्ट्राचा नंतर 1, 2, 3, तिसरा चौथा क्रमांक हवा महाराष्ट्राचा लागतो. आणि लोकसंख्येच्या प्रमाणानुसार कधी बघितलं तर नागरी लोकसंख्यामध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो, पहिला क्रमांक लागतो. लोकसंख्या आवडता टॉपिक आहे. मला असं वाटतं यावेळेस प्रश्न कधी विचारला तर लक्षात ठेवायचं आहे. तर नागरी लोकसंख्येचं प्रमाण 45.2 आणि ग्रामीण लोकसंख्येचं प्रमाण किती आहे, 54.8% आहे. पुढचा प्रश्न विचारलेला आहे, पुढील विधानांचा विचार करा. आता विचार करो बघा, सांगली जिल्ह्यात 32 शिराळा नागपंचमीस यात्रा भरते. बरोबर आहे, सांगली जिल्ह्यामध्ये 32 शिराळा आहे, त्या ठिकाणी नागपंचमीला यात्रा असते. पर्यटन या टॉपिकवर प्रश्न विचारलेला आहे. सांगली जिल्ह्यात औदुंबर या ठिकाणी जैन मंदिर आहे. आता इथे काहीतरी तुम्ही डाऊट पकडला पाहिजे. पुढचं वाक्य वाचू. कोल्हापूर जिल्ह्यात खिद्रापूर येथे कपिलेश्वर मंदिर आणि कोरीव लेणी आहे. हे तुम्हाला माहिती पाहिजे होतं की खिद्रापूर येथे कपिलेश्वराचं मंदिर आहे. हे वाक्य तुमचं बरोबर, हे कधी लक्षात कधी राहिलं असतं तर तुमचा प्रश्न बरोबर आला असता. तर नाशिक जिल्ह्यात मांगीतुंगी येथे बौद्ध धर्मियांचे मंदिर आहे. मांगीतुंगी मी तुम्हाला नाशिकमध्ये सांगितलं होतं. अजून अंकाई टंकाई हे सुद्धा मी तुम्हाला नाशिकमध्ये सांगितलं होतं. नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर आपण मंदिर बघितलं होतं, ब्रह्मगिरी टेकड्या बघितल्या होत्या, आठवतंय का प्रत्येक गोष्ट. मालेगावचं पठार बघितलं होतं. आणि आता औद्योगिक शहर मी तुम्हाला काय सांगितलं, औद्योगिक क्षेत्रामध्ये नाशिकमधलं विंचूर सुद्धा सांगितलेलं आहे. तर या ऑप्शनहून सुद्धा निवडता आलं असतं. डी फक्त एकाच ऑप्शनमध्ये आणि यामध्ये दिलेलं आहे, 2 ऑप्शनमध्ये, म्हणजे ए ऑप्शन उडाला आणि हा ऑप्शन उडाला. तर आता इथे बघा, बीवर आपण हे बाई चुकीचं पकडलं आहे, परंतु ए 100% बरोबर आहे. ए आणि डी. आणि राहिला तुम्हाला कोल्हापूर खिद्रापूर या ठिकाणी काय आहे, कपिलेश्वर मंदिर आणि कोरीव लेणी आहे. हे कधी माहिती कधी असतं तर 100% तुम्ही ऑप्शन क्रमांक 2 पर्यंत पोहोचले असते. सोप्या कॅटेगरी मधला प्रश्न आला असता. तर आता आपण अजून पुढे जाणार आहे. 74 नंबरचा प्रश्न घेणार आहे. 74 नंबरचा प्रश्न बघू. बघा, खालील विधानांचा विचार करून अयोग्य विधाने निवडा. अयोग्य विधान निवडायचं सांगितलंय. महाराष्ट्रात 358 तालुके आहे. बरोबर आहे, महाराष्ट्रामध्ये 355 आणि अधिक 3 तालुके हे कशामध्ये बघितलं होतं, मुंबई शहर उपनगरमध्ये तुम्ही सांगितलं होतं. आणि एकूण तालुक्यांची संख्या किती आहे, 358 आहे. बघा, सर्वात जास्त तालुके नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे. बरोबर आहे, मी ज्यावेळेस तुम्हाला जास्त तालुके 16 तालुक्यांचे जिल्हे सांगितले, 16 तालुक्यांमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं, नाही म्हणून लक्षात ठेवा, नांदेड आणि यवतमाळ. तर 15 तालुक्यांमध्ये मी तुम्हाला जरा नाच सांगितलं होतं, जळगाव, नंतर रायगड आहे, नंतर नाशिक आहे, नंतर चंद्रपूर आहे. हे 15 तालुक्यांचे जिल्हे सांगितले होते. सर्वात कमी तालुके मुंबई शहर आणि मुंबई नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहे. बरोबर आहे का, नाही, बरोबर नाही. सर्वात कमी तालुके, आता मी तुम्हाला काय सांगितलं, मुंबई उपनगरमध्ये किती तालुके, 3 तालुके. उ कसा लिहिला होता आपण, 3 सारखा उ लिहिला, उपनगर. आणि मुंबई शहरमध्ये 0 तालुके आहे. तर नंदुरबार मधले ट्रिक्स आपण 6 तालुक्यांचे जिल्हे बघितले, त्यावेळेस मी तुम्हाला 9 सांगितलं. नंदुरबार आणि वाशिम मध्ये किती तालुके आहे, इथे 6 तालुके आहे. म्हणजे सी 100% चुकलेला आहे. तर इथे काय विचारलं, अयोग्य विधान निवडा. ए बरोबर आहे, ए बरोबर आहे. तर सी 100% चुकलेलं आहे. डायरेक्ट चौथा ऑप्शन न वाचता तुमचं उत्तर निघालं आहे. मग अमरावतीमध्ये 56 तालुक्यांचा समावेश होतो. बरोबर आहे, अमरावतीमध्ये 56 तालुके. महाराष्ट्राच्या नकाशांमध्ये मी तुम्हाला अशा पद्धतीने दाखवलं तालुक्यांची संख्यांमध्ये.
कोकणामध्ये मी तुम्हाला 50 तालुके दाखवले, त्यानंतर इथे तुम्हाला 54 तालुके दाखवले, त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला 58 तालुके दाखवले। या ठिकाणी म्हणजे कुठे, इथे मी तुम्हाला नाशिक विभाग म्हणतोय, इथे तुम्हाला पुणे विभाग म्हणतोय। 64 तालुके मी तुम्हाला या भागात दाखवलेले आहे, 64 तालुके, बरोबर। इथे 64 दाखवले का, नाही सर, तुम्ही आम्हाला या ठिकाणी 76 तालुके दाखवलेले आहे। 64 तालुके नागपूर विभागात दाखवले आणि 56 तालुके कुठे दाखवलेले आहे, अमरावती विभागात दाखवलेले आहे। विभागांनुसार तालुक्यांचा क्रम लावा, प्रश्न बरोबर यायला पाहिजे। अयोग्य विधान सांगितलं होतं, अयोग्य किती नंबरचं आहे, 3 नंबरचं उत्तर तुम्ही बरोबर केलं पाहिजे होतं, सी हे अयोग्य विधान आहे। तर चला आता आपण पुढचा प्रश्न घेणार आहोत। पुढचा प्रश्न बघू, 75 नंबरचा प्रश्न आहे, सोपा प्रश्न होता, तो प्रश्न तुमचा 100% सर्वांचा बरोबर यायला पाहिजे होता। योग्य विधान निवडा, योग्य विधान निवडा। तर ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे गरम पाण्याचा झरा असून स्थानिक स्तरावर गंगा असे संबोधतात, बरोबर आहे। गरम पाण्याचे झरे ज्यावेळेस मी महाराष्ट्राचा नकाशा काढून दिला होता, तर ठाणे जिल्ह्यामध्ये कोणता गरम पाण्याचा झरा दाखवला होता, शहापूर हा गरम पाण्याचा झरा दाखवला, आठवतंय का, 100% आठवलं पाहिजे। नंतर तुम्हाला इथे जळगाव जिल्ह्यामध्ये, जळगावमध्ये देववरून लक्षात ठेवायला सांगितलं होतं, इथे उनप देव, सुनप देव, नाझर देव, चांग देव आणि अडावत हे गरम पाण्याचे झरे जळगावमध्ये सांगितले। आणि इथे धुळे होतं, धुळेमध्ये मी अशा पद्धतीने सांगितलं होतं, धुळेमध्ये तुम्ही इंदेव लक्षात ठेवा, इथे इंदेव टाकलेला आहे बघा, धुळेमध्ये इंदेव आहे। उन्हाळे गरम पाण्याचा झरा कोडाई नदीच्या काठावर आहे, आता इथे कोडाई नदीचा उल्लेख केला आहे। सर आम्हाला कोडाई नदी आम्ही आयुष्यात पहिल्यांदा वाचले, मग तुम्ही चुकीचं म्हणाल का याला, नाही, या गोष्टीला चुकीचं म्हणायचं नाही, कारण मी हे बरोबर देण्याच्याच उद्देशाने तुम्हाला हे काढलेलं होतं। आणि अमरावतीवर बघा मुदू नदीवर 2 झरे असून त्यापैकी एक थंड पाण्याचा झरा आहे। तर इथे अमरावती मधला मी तुम्हाला सालबर्डी हा धबधबा हा झरा सांगितला होता, सालबर्डी आठवतंय का तुम्हाला, अमरावती सालबर्डी हा गरम पाण्याचा झरा आहे। तर धुळेमध्ये इंदेव, सर्व विधाने कसे होते, बरोबर होते। तर इथे नंदुरबार मध्ये मी तुम्हाला अनवदेव असं सांगितलं होता, भंडारामध्ये गायमुख हे सांगितलं होता, यवतमाळ मध्ये कापेश्वर सांगितलं होता, कापेश्वर, नांदेडमध्ये उनकेश्वर सांगितला होता, उनके। आणि त्यानंतर हा जो भाग आहे कुठल्या भागामध्ये, इथे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये सुद्धा आणि रायगडमध्ये सुद्धा मी तुम्हाला गरम पाण्याचे झरे सांगितले होते। उन्हाळे हा गरम पाण्याचा झरा आणि उन्नवरे आणि उन्नेरे यामध्ये फरक, उन्नेरे वर सांगितला होता, म्हणजे वर म्हणजे रायगडमध्ये, आणि उन्हाळे हा कुठे सांगितलेला होता, उन्हाळे गरम पाण्याचा झरा हा खालती सांगितला होता, खालती म्हणजे सिंधू रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, आणि उन्नवरे हा कुठे सांगितला होता, खालती सांगितला होता म्हणजे रत्नागिरीमध्ये। लक्षात ठेवायचं आहे, गरम पाण्याच्या झऱ्यावर योग्य विधान निवडा असाही प्रश्न विचारू शकतो, परंतु हा मुदू नदीवर अमरावतीमध्ये आहे, ही माहिती मला तुम्हाला द्यायची होती। परत इंदेव इथे उन्हाळे गरम पाण्याचा झरा कोडाई नदीच्या काठावर आहे हे तुम्हाला सांगायचं होतं, आणि शहापूरला स्थानिक स्तरावर गंगा म्हणतात, या प्रश्नामध्ये हे कव्हर केलेलं आहे। तर प्रश्न विचारला तर तुमचा 100% प्रश्न बरोबर यायला पाहिजे। सोप्या कॅटेगरी मधला प्रश्न राहणार आहे, काळजी करायची नाही, व्यवस्थित उत्तर सोडवायचे आहे, प्रश्न विचारला तर बरोबर यायला पाहिजे। चला 76 नंबरचा प्रश्न बघणार आहे, सोप्या कॅटेगरी मधला प्रश्न आहे, प्रत्येकाचा बरोबर यायला पाहिजे होता। तर बघा, खालीलपैकी योग्य अयोग्य विधाने निवडा। आता असं सर तुम्ही असं दिलंय, खालीलपैकी योग्य अयोग्य विधान निवडा। बघा, कृष्णा नदीची एकूण लांबी 1400 किलोमीटर असून त्या नदीने इतके चौरस क्षेत्र व्यापलेलं आहे, बरोबर आहे, इतकं चौरस क्षेत्र व्यापलेलं आहे। आता हे चौरस क्षेत्र आमचं पाठ नाही, परंतु मी चुकीचं काढताना किंवा आयोग चुकीचं देताना यस एक्झॅक्ट अशा आकडेवारी देणार आहे का, नाही। डाऊट कधी पकडलायचा असला मी ते पकडला असता, बरोबर ना। पहिलं वाक्य 100% बरोबर आहे, तर इथे ए आणि बी बरोबर, ए बरोबर दिलेला आहे, इथे ए चूक म्हणताय म्हणजे ऑप्शन उडालेला आहे।
बघा पहिलं वाक्य 100%, महाबळेश्वर इथे कृष्णा, वेण्णा, कोयना, गायत्री आणि सावित्री या नद्यांचा उगम स्थाने आहे. बरोबर आहे. ज्या वेळेस मी तुम्हाला कृष्णा नदी शिकवलं त्यावेळेस सांगितलं इथून महाबळेश्वर इथे कृष्णा नदीचा उगम झाला, वेण्णाचा उगम झाला, कोयनाचा उगम झाला, ज्याला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात. नंतर गायत्री आणि सावित्री नद्या ह्या पश्चिमेकडे गेलेल्या हे पण सांगितलेलं होतं. वाक्य बरोबर आहे. कृष्णा नदीचा उतार सुरुवातीला दक्षिणेस आहे. बरोबर आहे. सुरुवातीला कुठे आहे कृष्णेचा उतार? दक्षिणेला. आणि नदीचा प्रवाह कुठे आहे? पूर्वेस आणि आग्नेयेस आहे. 100% वाक्य बरोबर आहे. आणि पुढचं, महाराष्ट्रातील कृष्णा नदीच्या खोऱ्यात लोअर कृष्णा खोरे म्हणतात. व्यवस्थित कधी वाचला असताना तुमचा 100% बरोबर असता. याला लोअर ना म्हणता, याला काय म्हणतात? अप्पर कृष्णा खोरे म्हणतात. म्हणून याचं उत्तर 2 नंबरचं उत्तर आहे. अ, ब, क आणि डी हे चुकीचं आहे. आता कृष्णा नदी आयोगाची ही तर आवडतीच आहे. कृष्णा नदीवर धोम हे धरण बांधलेलं आहे, हे लक्षात ठेवा. कृष्णा नदी सातारा आणि सांगली या जिल्ह्यांमधून वाहत जाते. पुढे कर्नाटक मध्ये जाते. कर्नाटक म्हणून ते कुठे जाणार आहे? आंध्र प्रदेशमध्ये जाणार आहे. आणि मच्छलीपट्टणम या ठिकाणी ते कुठे मिळते? बंगालच्या उपसागराला मिळते. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. आणि कृष्णेची एकूण लांबी 100% लक्षात ठेवायचे आहे. किती आहे? 1400 किलोमीटर आहे. तर महाराष्ट्रातली एकूण लांबी सुद्धा लक्षात ठेवायची आहे. इथे विचारतोय मी तुम्हाला 208 कमेंटमध्ये सांगायचं आहे. 208 कुठल्या नदीची लांबी आणि 282 कोणत्या नदीची लांबी आहे हे कमेंटमध्ये सांगायचं आहे. बरोबर. अजून तुम्हाला इथे हे पण सांगतो, एक जी दिल्ली आहे, एक तापीची लांबी दिलेली आहे आणि एक कृष्णाची लांबी दिलेली आहे. कमेंटमध्ये सांगायचं आहे तापीची कुठली आणि कृष्णेची लांबी कुठली आहे. तर उत्तर तुम्हाला समजलं असेल. अजून इथे कृष्णा नदीवर आयोगाने येरळा हा प्रश्न विचारलेला होता. कृष्णेला डाव्या बाजूने मिळणारी एकमेव नदी कोणती आहे? कुठली आहे? येरळा. महाराष्ट्रामध्ये डाव्या बाजूने मिळते. येरळा आणि कृष्णेचा संगम कुठे झाला आहे? ब्रह्मनाळ. इथे सुद्धा आयोगाने प्रश्न विचारला आहे. संगम, कृष्णाचे संगम आयोगाला भरपूर आवडतात. ते सुद्धा व्यवस्थित करून घ्यायचे आहे. सोप्या कॅटेगरीमधला प्रश्न राहणार आहे. लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न विचारला तर तुमचा प्रश्न 100% बरोबर यायला पाहिजे. तर चला पुढचा प्रश्न बघू आता आपण. 77 नंबरचा. असत्य विधाने ओळखा. असत्य विधाने बघा. असत्य विधाने ओळखा सांगितलंय. पश्चिम आशियामध्ये भूपृष्ठावर 3 किलोमीटर, भूपृष्ठापासून 3 किलोमीटर उंचीवर वाहणाऱ्या बघा वाऱ्यांना काय म्हणतात? पश्चिम जेट प्रवाह म्हणतात. आता सर भारताचं स्ट्रक्चर कधी म्हटलं तर अक्षरवृत्तीय विस्तार कधी म्हटला तर हा आपला भारत आहे. बरोबर ना? भारताचा अक्षरवृत्तीय विस्तार किती आहे? 8/4 उत्तर अक्षरवृत्त ते 37/6 उत्तर अक्षरवृत्त. तर पूर्वीय वारे वाहताना 25 ते 30 अक्षरवृत्तापर्यंत कुठले वारे वाहतात? पूर्वीय वारे वाहतात. आणि याच्यावरतून कुठले वारे वाहणार आहे? पश्चिमी वारे वाहणार आहे. तर हे भूपृष्ठापासून 3 किलोमीटर उंचीवरून वाहतात. म्हणजे हिमालयाच्या उंचीवरून 3 किलोमीटर जे वारे वाहतात त्याला कुठले वारे म्हणतात? पश्चिम जेट वारे म्हणतात. हे वाक्य बरोबर आहे. सागराकडून भूखंडाकडे वारे वाहत असल्यामुळे मान्सूनच्या निर्मितीला चालना मिळते. बरोबर आहे. सागराकडून भूखंडाकडे वारे वाहतात. आपण बघितलंय की नैऋत्य मोसमी वारे येतात त्यावेळेस जमिनीचं तापमान हे कसं झालं असतं? तापमान अत्यंत वाढलेलं असतं. दाब कमी झालेला असतो. सागराचं तापमान हे कमी असतं. दाब हवा कसा असतो? जास्त असतो. आणि वारे हे नेहमी कसे वाहतात? जास्त दाबाकडून कमी दाबाकडे. तर ते वाक्य सुद्धा 100% बरोबर आहे. आणि बघा ITCZ ऋतुमानानुसार स्थलांतर होत नाही. तो पट्टा स्थिर असं राहतो असा आहे. म्हणजे आंतरउष्ण कटिबंधीय केंद्रीभवन पट्टा स्थलांतर होत नाही, स्थिर राहतो असं आहे का? तसं नाही मित्रांनो. या ठिकाणी हे आपलं विषुववृत्त आहे. ज्यावेळेस वरच्या भागात सूर्यकिरण लंबरूप पडतात म्हणजे उत्तर गोलार्धामध्ये सूर्यकिरण लंबरूप पडतात त्यावेळेस वरच्या भागामध्ये उन्हाळा असतो. उन्हाळा त्यावेळेस ITCZचा पट्टा 0 पासून तर 10 पर्यंत उत्तर भागामध्ये गेलेला असतो. आणि ज्यावेळेस तो दक्षिण भागामध्ये लंबरूप पडतात त्यावेळेस हा
5 अंशाने खालती सरकलेला असतो, म्हणजे याचा अर्थ काय, दक्षिणेकडे तो 10 अंश 0 ते 10 पर्यंत गेलेला असतो. हा स्थिर होत नाही, तर हा कसा खालतीवरती सरकत असतो. लक्षात ठेवायचं आहे. अयोग्य असत्य विधान सांगितले आहे, 3 नंबरचं असत्य विधान आहे. तुम्हाला प्रॉपर डिस्कशन या ठिकाणी दिलेलं आहे, लक्षात ठेवायचं आहे. उन्हाळ्यात भूभाग आणि जलभाग तापणे मान्सूनच्या निर्मितीसाठी कारणीभूत आहे. 100% बरोबर आहे. भूभाग आणि जलभाग तापणे हा मान्सूनच्या निर्मितीला काय आहे, कारणीभूत आहे. प्रश्न विचारला तर बरोबर लिहायचा आहे. आता 78 नंबरचा प्रश्न बघणार आहोत आपण. 78 नंबरचा प्रश्न सोपा प्रश्न होता. 78 नंबरचा 78 79 नंबरचे प्रश्न. प्रत्येक वेळेस मृदामध्ये आयोगाला आवडणारा टॉपिक हा आहे आणि मृदामध्ये सर्वात जास्त काळ्या मृदेवरच प्रश्न विचारला आहे. महाराष्ट्रात परिपक्व मृदा म्हणून कोणत्या मृदेचा उल्लेख करतात? कुठल्या मृदेचा महाराष्ट्रामध्ये परिपक्व मृदा म्हणून करतात? काळ्या मृदेचा उल्लेख करतात. कारण महाराष्ट्रामध्ये काळी मृदा सर्वात जास्त भूभागावर पसरलेली आहे, त्यामुळे तुम्हाला हे माहीत आहे. परिपक्व मृदा म्हणून काळी मृदा आहे. तुम्हाला मृदांमध्ये तुम्हाला हे सुद्धा माहिती आहे, इथे महाराष्ट्राचा असा स्ट्रक्चर आहे. महाराष्ट्रामध्ये इथे सह्याद्री पर्वत आहे. दक्षिण कोकणामध्ये कुठली मृदा आढळते? जांभी मृदा दक्षिण कोकणामध्ये आढळते. तपकिरी मृदा, तांबडी मृदा, तपकिरी मृदा, तांबूस तपकिरी मृदा कुठे आढळते? उत्तर कोकणामध्ये. आणि पठाराच्या भागावर कुठली मृदा आढळते? काळी मृदा. आणि कोकण किनारपट्टीच्या भागावर कुठली मृदा आढळते? गाळाची मृदा आढळते. लक्षात ठेवायचं आहे. पावसाचं प्रमाण जसं कमी कमी होत जातं तसतसा मृदेचा कलर सुद्धा काय होतो आहे? कमी होत आहे. लक्षात ठेवा. इथे परिपक्व मृदा विचारली. कुठली परिपक्व मृदा आहे? काळी मृदा आहे. काळा रंग टिटॅनी फेरस मॅग्नेटाइटमुळे तयार होतो आणि काळी जी मृदा आहे उन्हाळ्यामध्ये त्याला भिगा पडतात, ते भुसभुशीत असते. ते पावसाळ्यामध्ये कधी बघितलं तर पाणी धरून ठेवणारी ही मृदा आहे. तुम्हाला काळ्या मृदेबद्दल माहिती आहे. 79 बघा, खालीलपैकी कोणती विधाने चुकीचे आहेत ते निवडा. चुकीचे विधान सांगितलेलं आहे. प्रश्न बरोबर यायला पाहिजे होता. अभयारण्यावरचा प्रश्न आहे. पुणे जिल्ह्यात ताम्हिणी आहे, भीमाशंकर शेकरूसाठी आहे. महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे ना शेकरू, लक्षात ठेवायचं आहे, त्यामुळे इथे शेकरूचा उल्लेख केला आहे. मयुरेश्वर सुपे पुणे जिल्ह्यामध्ये आहे. इथे मोरसाठी इथे उल्लेख केलेला आहे. सरांनी ऑप्शनमध्ये कंसामध्ये टाकलं, याचा अर्थ हे 100% बरोबर आहे असं तुम्ही पकडायला पाहिजे होतं. चुकीचं विधान सांगितलेलं आहे. तर ए हे ऑप्शनमध्ये होतं, हे ऑप्शनमध्ये ए होतं. बरोबर. पुढे सांगली जिल्ह्यात बघा सागरेश्वर, बरोबर आहे, यशवंत चव्हाण वन्यजीव अभयारण्य आहे. बरोबर आहे. सागरेश्वरपेक्षा संगमेश्वर तेव्हा इथे आहे. इथे हे लक्षात ठेवायला पाहिजे होतं. यशवंतराव चव्हाण त्यांचं नाव आहे, तर ते विधान बरोबर आहे. तर अहिल्यानगर जिल्ह्यात करसुबाई, हरिश्चंद्रगड आणि देऊळगाव रेवकोळी हे बाई काळवीसाठी अभयारण्य आहे. आयोगाने एकदा ऑप्शनमध्ये देऊळगाव रेकुरी काळविटांसाठी प्रसिद्ध अभयारण्य हे अहिल्यानगर जिल्ह्यामधलं हे सुद्धा आयोगाने विचारलं होतं. आणि जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात अनुक्रमे नांदूर मधमेश्वर आणि यावल आहे. इथे अनुक्रमे दिलेलं आहे, इथे फक्त उलट केलेलं आहे मी. कारण बघा नाशिक जिल्ह्यामध्ये काय नांदूर मधमेश्वर आहे, त्याला महाराष्ट्राचे भरतपूर म्हणतात. आणि जळगावमध्ये काय यावल आहे. तर याचं किती नंबरचं उत्तर पाहिजे होतं? फक्त डी नंबरचं. अनुक्रमे नाही, इथे मागे पुढे केलेलं होतं. प्रश्न म्हणून सांगितलं तुम्हाला. हा प्रश्न कसा होता? सोप्या कॅटेगरी मधला प्रश्न होता. याचं 2 नंबरचं उत्तर आहे. आणि सर आम्ही हे उत्तर बरोबर लिहिलेलं आहे, तर बरोबर पाहिजे 80 नंबरचा. आणि शेवटचा प्रश्न बघू आता आपण. आणि हा सोप्या कॅटेगरी मधला प्रश्न आहे. तर बघा महाराष्ट्रात चिकूचे सर्वात जास्त क्षेत्र पालघरमध्ये आहे. बरोबर आहे. चिकूचं बाग हे बाई पालघरमध्ये आहे. महाराष्ट्रात सीताफळाचे सर्वात जास्त क्षेत्र अहिल्यानगरमध्ये आहे. आता सीताफळाचे सर्वात जास्त अहिल्यानगरमध्ये असणार आहे का? नाही. कारण सीताफळला GI टॅग कुठला भेटलेला आहे? सर बीड जिल्ह्याला भेटलेला आहे. मग बीड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त क्षेत्र असेल का? 100% बीड जिल्ह्यामध्ये असेल. विधानांचा विचार करायला सांगितलेला आहे. बी विधान
हे चुकीचं आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, इथे बी बरोबर दिलेला आहे, हे बाई इथे बी चूक ए बरोबर दिलेला आहे. तिसरं वाचू बघा, जालना जिल्ह्यात मोसंबीचे उत्पादन सर्वात जास्त होते. बरोबर आहे, कारण मोसंबीला जालन्याचा GI टॅग भेटलेला आहे आणि जालना जिल्ह्यामध्ये मोसंबीचं उत्पादन सर्वात जास्त होते. 4 नंबरचं उत्तर दिलं पाहिजे होतं तुम्ही, ए आणि सी. प्रश्न तुमचा 100% बरोबर यायला आला असता. ए आणि सी कधी उत्तर लिहिलं असतं तर GI टॅग सुद्धा व्यवस्थित करून ठेवायचे आहे. केळी, जळगाव, द्राक्षे, नाशिक, मोसंबी, जालना, सीताफळ, बीड, मराठवाडा, केशर आंबा, हापूस आंबा, कोकण, संत्री, नागपूर, व्यवस्थित बोर, मेहरून व्यवस्थित करून ठेवायचे आहे. तर मित्रांनो, तुम्हाला शुभेच्छा आहे. तर व्यवस्थित पेपर सोडवायचा आहे. काही प्रॉब्लेम कधी आला तर 100% विचारा. स्पॉटलाइट अकॅडमी तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे.